सो थोडक्यात ओळख करून द्यायची तर पराग सरांनी काय मिस केलं नाही आहे त्या चॅटमध्ये, पण तरी रिवाइज करतो क्विकली. मेकॅनिकल इंजिनियर आहे बाय क्वालिफिकेशन, आणि त्याच्यानंतर अनेक मोठमोठ्या मल्टीनॅशनल आय टी कंपनीजमध्ये काम केलं आहे भरपूर. त्याच्या आधी एक 10-15 वर्ष मॅन्युफॅक्चरिंग आणि डिस्ट्रीब्युशन इंडस्ट्रीमध्ये काम केलं, अगेन एम एन सी मध्येच. 2018 मध्ये मी VRS घेतली. माझ्या सो कॉल्ड सगळ्या लायबिलिटीज पूर्ण झाल्या, मुलांची शिक्षण वगैरे पूर्ण झाली. तर म्हटलं आता उगाच धावपळ करत अर्थ नाही, कारण कामानिमित्त भरपूर प्रवास करायला लागायचा देशाच्या बाहेर. आणि त्यामुळे म्हटलं आता थोडासा ब्रेक घेऊया. आणि जे माझं आवडतं पॅशन आहे त्याला फुल टाइम मी वाहून घेतलं. त्याच्या आधी एक 25-30 वर्ष मी स्वतः इन्व्हेस्टमेंट कम ट्रेडिंग करतच होतो, मे बी विकेंडला किंवा असं. पण 2018 पासून मी फुल टाइम करतोय. आणि मग काही मित्रांना, काही कलिग्सना मदत करण्याच्या बहाण्याने थोडं अशी लोकांची डिमांड आली की आम्हाला शिकव फॉर्मली, तर मी शिकवायला पण चालू केलं. तर गेले 2-2.5 वर्ष मी माझे स्वतःचे पेड कोर्सेस पण घेतोय. आणि मोस्टली माझा फोकस असतो की रेग्युलर इन्कम कसा जनरेट करता येईल, नॉट जस्ट लॉंग टर्म पोर्टफोलिओ बिल्डिंग, बट रेग्युलर इन्कम. आणि सर्व गोष्टी, कॅश बाय अँड सेल आणि फ्युचर्स अँड ऑप्शन्स सुद्धा. तर हे सगळं मी सांगतो. सर्व प्रकारच्या बजेटच्या लोकांसाठी माझ्या 4 किंवा 5 मेजर स्ट्रॅटेजीज आहेत, त्या मी शिकवतो. मी उगाच टेक्निकल ज्ञान शिकवायला जात नाही, कुठला चार्ट पॅटर्न आणि कुठलं काय वगैरे, त्याचा ऍक्च्युली मार्केटमध्ये उपयोग होईल अशाच गोष्टी मी शिकवतो. तर अ, बऱ्यापैकी पोर्टफोलिओ जमा झालेला आहे देवाच्या कृपेने, आणि योग्य वेळी चालू केल्यामुळे. अ, आणि जनरली मार्केट पडतं, बाय नेचर मी घाबरत नाही. मला ऑपॉर्च्युनिटी दिसतात. जस्ट एक क्विक एक्झाम्पल सांगायचं तर बजाज फायनान्स मी 1800 रुपयाला उचललेला सप्टेंबर-ऑक्टोबर 2020 मध्ये. तर आज तो इतका पडूनही अजूनही मी जवळजवळ तिप्पट प्रॉफिटमध्ये आहे. तर हे योग्य वेळी बाय केल्याचं फळ आहे. आणि ते मी आज शेअर करू इच्छितो. तर चालू करताना माझं एक छोटस सांगणं आहे की मी जे काय सांगणार आहे ते काय मी स्वतः इन्व्हेंट केलं नाहीये. अशाच तुमच्यासारख्या अनुभवी माणसांकडनं ऐकलेलं शिकलेलं अशा गोष्टी आहेत. आणि भरपूर पुस्तकं वाचली या विषयावरची. हो ते. दोन गोष्टींचा मात्र क्रेडिट मी घेऊ शकतो. आता येतंय. एक म्हणजे मी एक म्हणजे मी भरपूर प्रॅक्टिस केली. मला ज्या काही 4-5 गोष्टी आवडल्या त्याची प्रचंड प्रॅक्टिस केली. मला असं कळलं की 100 गोष्टी प्रयत्न करण्यापेक्षा जे काय 4-5 गोष्टी आपण शॉर्टलिस्ट करू त्याच्यावरती डीप जा. कळलं ना? एका स्ट्रॅटजीचे, सॉरी, 100 स्ट्रॅटजीचे 4-4, 5-5 ट्रेड प्रॅक्टिस करण्यापेक्षा 4 स्ट्रॅटजीचे 100, 200, 500 ट्रेड्स मी प्रॅक्टिस केले. त्याचं क्रेडिट मी स्वतःला घेऊ शकतो. ही प्रचंड प्रॅक्टिस. आणि त्याच्यानंतर थोडंसं फाईन ट्युनिंग माझ्या नेचरप्रमाणे, माझ्या अनुभवाप्रमाणे. तर ह्या गोष्टी मी शेअर करू शकतो. व्हॉट इज वर्क फॉर मी आय विल शेअर. ओके, दॅट मे नॉट बी दी ऑप्टिमल थिंग, किंवा दॅट मे नॉट बी द ओनली थिंग. तर प्रत्येकाच्या नेचरप्रमाणे, प्रत्येकाच्या अनुभवाप्रमाणे, बजेटप्रमाणे वेगळ्या गोष्टी आपण करू शकतो. आणि मी सांगायची गरज नाही, आपल्यातले बरेचसे एक्सपर्ट आहेतच. सो आपण चालू करूया, ठीक आहे. तो आजचा फोकस असणार आहे की आपण व्हॅल्यू बाईंग अपॉर्च्युनिटीज कशा शोधायच्या. ओके. एक पहिला क्विक डिस्क्लेमर जो मी नेहमी दाखवतो सगळ्यांना, की मी काय सेबी रजिस्टर्ड नाहीये. आजच्या डिस्कशन मध्ये जे काही स्टॉकचा उल्लेख होईल तो फक्त अकॅडमिक पर्पजसाठी असेल. त्यांनी कोणी या बेस काही ट्रेड केले तर प्रॉफिट आणि लॉस तुमची जबाबदारी असेल. आणि मी मेकॅनिकल इंजिनियर आहे, मी चार्टर्ड अकाउंटंट किंवा फायनान्स प्रोफेशनल नाही आहे. सो त्या दृष्टीने जर काही डिटेल प्रश्न आले तर तुमच्या तुमच्या फायनान्स प्रोफेशनलला विचारलेलं जास्त चांगलं. अनुभवाने मी काही उत्तरं देईन, पण ती फायनल असतील असं नाही. ओके, थँक्यू. सो मी असं बघितलं की व्हॅल्यू बाईंग करताना आपण मोमेंटम बेस्ड ट्रेडिंग करण्यापेक्षा थोडंसं जास्त सब्जेक्टिव्ह असतं. मोमेंटम बेस्ड ट्रेडिंग हे टिपिकली रूल बेस्ड, आणि टिपिकली पॅटर्न दिसला किंवा चार्ट असा दिसला की आपण घेऊ शकतो, किंवा फॉर एक्झाम्पल सपोर्ट किंवा
रेजिस्टन्स ब्रेक केला की घ्या वगैरे. ह्या गोष्टी थोड्याशा रूल बेस्ड असू शकतात, पण व्हॅल्यू बाईंग इज मोर सब्जेक्टिव्ह. टिपिकल आपण सगळी मोठी नावं ऐकली आहेत, की जे व्हॅल्यू बाईंग मध्ये जागतिक स्तरावरती नाव कमावलेले आहेत. त्यांच्या पद्धतीने केल्यावरती आपल्याला प्रचंड अभ्यास करायला लागतो आपल्या शॉर्टलिस्टेड कंपनीचा, इंडस्ट्रीजचा, त्यांचं काय कॉम्पिटिशन आहे, बिझनेस मॉडेल्स काय आहेत, त्यांचे सगळे डॉक्युमेंट्स आपल्याला स्टडी करायला लागतात अनेक वर्षाचे. आणि मॅनेजमेंटची चर्चा करायला लागते. त्यांचे मॅनेजमेंट कॉमेंट्री डिटेलमध्ये वाचायला लागते. बरेचसे फ्युचर कॅश फ्लो किंवा ग्रोथ एस्टिमेटचे ॲझम्पन्स करायला लागतात वगैरे वगैरे. आणि हे सगळं सर्वसामान्य माणसाला काय त्यांच्या एवढ्या पद्धतीने जमणार नाही. तर म्हणून मी थोडं सिम्प्लिफाईड व्हर्शन करतो. महत्वाचं म्हणजे आपण फाइंड आउट करायचं की असे स्टॉक्स की जे चांगले स्टॉक्स आहेत, आणि जे आता मार्केट अंडर एस्टिमेट करते, मार्केट त्याला आवश्यक ते वेटेज देत नाही, असे स्टॉक आपण आयडेंटिफाय केले आणि पेशंटली होल्ड केले. अर्थात त्याच्यामध्ये पण हिट अँड मिस असू शकतं, लाईक एनी अदर स्ट्रॅटेजी. सो 10 पैकी 2-3 तुमचे मिस होऊ शकतात, पण किंवा 10 पैकी मे बी 5-6 मिस होऊ शकतात. पण जे काय 2-4 क्लिक होतील ते प्रचंड फायदा देऊन जातात, असा माझा अनुभव आहे. ओके. हे इंट्रिन्सिक व्हॅल्यू वगैरे सगळं मी खूप अभ्यास केला, खूप वेळा ट्राय केलं, पण ते बरंचसं सब्जेक्टिव्हिटी त्याच्यामध्ये आहे असं मला दिसलं. तर इट इज मोर ऑफ एन आर्ट, म्हणून मी ते फारसं फोकस करत नाही आजच्या सेशन मध्ये, तर मी ते नाही करणार. ओके. कारण सेम स्टॉकला दोन वेगवेगळ्या एक्सपर्टना विचारलं तर वेगवेगळे आन्सर्स मिळू शकतात, आणि म्हणून मी ते करत नाही. सो टुडे वी आर नॉट गोइंग टू सी दॅट अप्रोच. ओके. आपला आजचा फोकस आहे की बाईंग अपॉर्च्युनिटीसाठी आपल्याला क्विक अनालिसिस, फंडामेंटल ॲज वेल एज टेक्निकल करून काही पटकन करता येईल का. नॉर्मली लोक सपोर्ट, रेजिस्टन्स, फिबोनाची वगैरे अशा गोष्टी वापरून करतात. हा, मी थोडा वेगळ्या प्रकारे करतो आणि मला त्याच्यामध्ये बऱ्यापैकी सक्सेस मिळालाय. ओके. माहित मी मी या गोष्टी तीन कॅटेगरीमध्ये किंवा तीन अप्रोच मध्ये डिवाइड करू इच्छितो. एक म्हणजे बाईंग गुड क्वालिटी स्टॉक्स फॉर लॉंग टर्म पोर्टफोलिओ इन्व्हेस्टमेंट, त्याच्यासाठी एक अप्रोच. त्यासाठी मी काय प्रयत्न करतो की बाय वेन द व्हॅल्युएशन इज रिझनेबल. ओके. मी असं म्हणत नाही की व्हॅल्युएशन इज चीप, बट व्हॅल्युएशन शुड बी रिझनेबल. एक्झॉर्बिटंट व्हॅल्युएशनला चांगल्या क्वालिटीचा स्टॉक खरेदी केल्याने लॉंग टर्म काय फारसा फायदा होत नाही. ओके. किंवा फायदा व्हायला खूप वेळ लागतो. सो राईट व्हॅल्युएशन किंवा रिझनेबल व्हॅल्युएशन आय ट्राय टू फाइंड आउट. दुसरं म्हणजे ईटीएफ साठी मी थोडा वेगळा अप्रोच घेतो. मी भरपूर ईटीएफ वरती आहे. म्हणजे माझा पोर्टफोलिओ ₹100 असेल तर त्यातले ऍटलीस्ट ₹30 तरी माझे ईटीएफ आहेत. त्याचा अप्रोच काय तर मी एक तर मी डिटेल स्लाइड मध्ये कव्हर करीनच, पण मी त्याला सिप अँड डिप म्हणतो. तर ते पण आपण डिटेल बघूया. नंतर इतर स्टॉक्स जे माझ्या लॉंग टर्म पोर्टफोलिओ नाही आहेत. कोणीतरी म्यूट केलं नाही, प्लीज म्यूट करा. इतर स्टॉक्स जे मी ट्रेडिंग अपॉर्च्युनिटी म्हणून बघतो. हा, ट्रेडिंग नीड नॉट बी डे ट्रेडिंग, पण मे बी पोझिशनल किंवा स्विंग ट्रेडिंग अपॉर्च्युनिटीज. तर त्याच्यासाठी मी कसं करतो, तो तिसरा अप्रोच. असे 3 अप्रोच मध्ये मी हे सेशन डिवाइड करतोय. ठीक आहे. त्याच्यामध्ये मी बाय ऑन डिप्स बट आफ्टर आय सी सम रिव्हर्सल साइड्स. ओके. मी टिपिकली या सेशनमध्ये मोमेंटम बेस्ड ट्रेडिंग धरणार नाहीये, कारण ते टिपिकली व्हॅल्यू बेस्ड नसतं. आपण मोस्टली 52 वीक हाय किंवा लाईफ टाईम हाय, सपोर्ट सॉरी रेजिस्टन्स ब्रेक केल्यानंतर बघतो. दॅट ऑल्सो मेक्स मनी, पण आजच्या सेक्शनचा तो विषय नाही. लोक आहात, आपल्या सगळ्यांना पीए रेशो चांगलाच माहित असेल. हा, इट इज वन ऑफ द मोस्ट कॉमन रेशो यूज फॉर नोईंग द व्हॅल्युएशन. ओके. पण मी बघितलं की बरेच लोक पीई रेशो वेगळ्या पद्धतीने वापरतात, आणि त्याचं त्याच्यातनं जे निष्कर्ष काढतात ते पण वेगळ्या पद्धतीने काढतात. सो क्विक रिकॅप, पीई रेशो म्हणजे काय तर प्राइस अपॉन अर्निंग पर शेअर, किंवा इतर पद्धतीने सांगायचं मार्केट कॅप डिवाइड बाय नेट प्रॉफिट. आयदर वे इट इज सेम मॅथमॅटिकल फॉर्म्युला. दोन कंपन्यांचा सेम ईपीएस असेल तर त्यांची प्राइस सेम नसते, आपण बघतो बऱ्याच वेळा, किंवा त्यांचा पी रेशो पण सेम नसतो. त्याचं कारण काय आहे हे जरा अनालाइज केलं पाहिजे. कारण पी म्हणजे प्राइस अपॉन ईपीएस आहे. जर ईपीएस सेम असेल तर
प्राइस सिमिलर का नसते? फॉर एक्झाम्पल कॅस्ट्रॉल इंडिया, ओके, पी 24 आहे आणि प्राइस आहे 210. एज लॉइड्स मेटल, ह्याचा पण पी 24 आहे, पण ह्याची प्राइस आहे 593. असं का झालं? त्याचं इंटरप्रिटेशन आपण बघायला गेलं तर आपल्याला जास्त चांगल्या पद्धतीने कळतं की पी रेशो कसा वापरावा. हे असं आहे कारण पी रेशो रिफ्लेक्ट्स द परसेप्शन मार्केट हॅज अबाउट द क्वालिटी ऑफ द कंपनी. क्वालिटीचे डेफिनेशन आपण एक ढोबळमानाने करू शकतो, की त्याचा पास्ट रेकॉर्ड, मॅनेजमेंट क्वालिटी आणि त्याचा ROI आणि ROE वगैरे वगैरे. पण मोस्टली मी जो फोकस करतो की मॅनेजमेंट ट्रॅक रेकॉर्ड ऑफ एक्झिक्युटिंग ग्रोथ किंवा एक्सपान्शन प्लॅन्स. कारण ग्रोथ झाल्याशिवाय आपलं EPS वाढणार नाही. सो दॅट परसेप्शन इज अगेन अ सब्जेक्टिव्ह थिंग, करेक्ट? परसेप्शन अबाउट क्वालिटी, परसेप्शन अबाउट द ग्रोथ प्रॉस्पेक्ट्स, हे मार्केटमध्ये एक थोडाफार कन्सेन्सस तयार होतो आणि मोस्टली ड्रिव्हन बाय लार्ज प्लेयर्स, नॉट बाय U&B. आणि म्हणून अशा चांगल्या क्वालिटीच्या स्टॉक्सना मार्केट थोडं प्रीमियम देतं, करेक्ट? जसं आपण सेम क्वालिटीचा सेम फीचर असलेला फोन घ्यायला गेलो तर आपल्याला तो रेडमीचा पण मिळतो आणि सॅमसंगचा पण मिळतो आणि ऍपलचा पण मिळतो, करेक्ट? सेम मेगापिक्सेल कॅमेरा, सेम स्क्रीन साईज, सेम सगळ्या गोष्टी असलेल्या, पण किमतीमध्ये आपण प्रचंड फरक बघतो कारण आपल्याला एक आपण परसेप्शन आहे क्वालिटी बद्दल, सॅमसंगच्या पण, ऍपलच्या पण आणि रेडमीच्या पण. पण प्रश्न असा होता की आता मला कळलं की कॅस्ट्रॉलचा 24 पी आहे आणि प्राइस 214 आहे, 210 आहे. तर तो राईट आहे का? म्हणजे इज इट द राईट टाइम टू बाय कॅस्ट्रॉल? किंवा ही जी प्राइस आहे ती रिझनेबल आहे का? इज इट ऑफरिंग मी अ गुड व्हॅल्यू? हे कसं काढायचं ते मी माझ्या पद्धतीने मी सांगतो. ओके, उदाहरणार्थ नेस्ले, तिसरं उदाहरण, P82 आहे. आता बघून वाटतं की P82 म्हणजे खूप महाग आहे कम्पेअर्ड टू कॅस्ट्रॉल किंवा लॉइड्स. आणि किंमत पण खूप जास्त आहे. तो आता नेस्ले घेण्यात पॉईंट आहे का? सो लेट अस सी. एक्स्ट्रीम एक्झाम्पल अदर साइड, कोल इंडिया, करेक्ट? पी फक्त 9 आहे, 10च्याही खाली आहे, पण प्राइस सिमिलर आहे. याची 500 असेल, याची पण 450. तो असं काय? हं? बघूया आपण पुढे. सो म्हणून आपल्याला दिसतं की आपण कम्पेअर करतो पी, तो वेगवेगळ्या इंडस्ट्री मधल्या कंपन्यांचा कम्पेअर करून मिनिंगलेस होतो, करेक्ट? नेस्लेचा पी आपण करू शकत नाही किंवा कॅस्ट्रॉलचा आणि लॉइड मेटलचा कम्पेअर करू शकत नाही कारण इट इज मिनिंगलेस. तर मग कशाशी कम्पेअर करायचं? सो टिपिकली लोक कम्पेअर करतात त्याच्या इंडस्ट्री मधल्या इतर स्टॉक्स बरोबर, करेक्ट? सो नेस्ले बरोबर आपण हिंदुस्तान लिव्हर किंवा मॅरिको किंवा डाबर असं कम्पेअर करू शकतो उदाहरणार्थ, करेक्ट? तर तसं करतात किंवा त्याच कंपनीच्या व्हॅल्युएशन हिस्ट्री बरोबर कम्पेअर करू शकतो की हीच नेस्ले पूर्वी काय पी वरती चालायची आणि आता काय पी वरती आहे. त्या पद्धतीने पण आपण बघू शकतो, ठीक आहे? म्हणून मी म्हटलं नेस्ले मॅरिको कम्पेअर करू शकतो. मॅरिको नेस्लेच्या अर्धा आहे, पण याचा अर्थ असा होतो की मॅरिको घेणं वर्थ आहे आता आणि नेस्ले अवॉइड केलेला बरा. हे पण आपण निष्कर्ष कसा काढायचा ते बघूया आपण. मी कंपनीच्या व्हॅल्युएशन हिस्ट्रीला जास्त वेटेज देतो कम्पेअर टू पियर्स कम्पॅरिझन. त्याचं कारण सिंपल आहे, कारण त्या इंडस्ट्री पॅक मधल्या लिडर्सना नॉर्मली मार्केट प्रीमियम देतच, देर इज नो डाऊट. कळलं? जरी मोबाईल फोन असल्या तिन्ही कंपन्या समजा आपल्या उदाहरणातल्या, की रेडमी आहे आणि सॅमसंग आहे आणि ऍपल आहे, तिघही मोबाईल मॅन्युफॅक्चरर्स आहेत, पण त्यांच्या क्वालिटी बद्दलच्या परसेप्शनमुळे त्यांना प्रीमियम मिळत आहे. तसं नेसलेला प्रीमियम मिळणारच, ऑब्व्हियस आहे, मॅरिकोपेक्षा. तर कम्पॅरिझन कडे जाण्यापूर्वी मी आणखीन दोन रेशो बद्दल जरा बोलीन, पेग रेशो आणि पेगी रेशो. आता पेग रेशो बऱ्याच लोकांनी ऐकला असेल, पेगी रेशो कदाचित बऱ्याच लोकांनी ऐकला नसेल. ओके, पेगी रेशो ऐकलाय काही लोकांनी? नाही. क्विक आन्सर. हा, नाही.
नाही. ओके. नाही नाही. नाही, ठीक आहे. सो पेग रेशो आपण बऱ्याच लोकांना माहित असेल. अ, तो काय करतो तर प्राइस टू अर्निंगला पुढच्या 5 वर्षाच्या ग्रोथ मी डिवाइड करतो आणि सांगतो की प्राइस टू अर्निंग ग्रोथ हा रेशो आहे. म्हणजे जरी पीई असला तरी तर ग्रोथ पुढच्या 5 वर्षाची जास्त असेल तर पीई लुक्स डिसेंट, आणि देन इट बिकम्स कम्पेरेबल टू कंपनीज फ्रॉम अदर इंडस्ट्री. करेक्ट. दिस ब्रिंग्स अ लेवल प्लेइंग फील्ड अक्रॉस इंडस्ट्री, आणि देन पीईज फ्रॉम डिफरंट इंडस्ट्रीज अल्ट्राटेक आणि इन्फोसिस आपण कम्पेअर करू शकतो. कारण आता इंडस्ट्री स्पेसिफिक प्रीमियम गेलंय, आपण काय करतोय तर पीई डिवाइड बाय द ग्रोथ प्रॉस्पेक्ट्स. सो अल्ट्राटेकचा पीई किती जास्त असला तरी, पण त्यांचे जर ग्रोथ प्लॅन्स जास्त चांगले असतील, प्रोजेक्शन ऑफ प्रॉफिट, देन इट इज ओके. तसंच इन्फोसिसचं फॉर एक्झाम्पल, आणि म्हणून ते दोघे वेगळ्या इंडस्ट्रीचे असले तरी नाव दे आर कम्पेरेबल वेन वी टॉक अबाउट पेग रेशो. एक त्याच्या पुढची स्टेप जाऊन मी पीटर लिनचं पण भरपूर वाचन केलंय. आणि फ्रँकली सांगायचं तर या बाकी सगळ्या स्टालवर्टची नावं आपण सुरुवातीला घेतली, त्याच्यापेक्षा मला पीटर लिनचा अप्रोच ऍटलीस्ट माझ्या पर्सनॅलिटीला जास्त सुटेबल वाटतो. तर पीटर लिंचने डिफाईन केलंय पेगी. पेगी म्हणजे काय? प्राइस टू अर्निंग्स ग्रोथ ऍडजस्टेड फॉर यील्ड. कारण बऱ्याचशा चांगल्या टॉप कंपन्या भरपूर डिव्हिडंड देतात, तर ते पण त्यांच्या प्राइस मध्ये रिफ्लेक्ट होतात, आणि म्हणून पेगी रेशो आहे हा पीटर लिंचने इंट्रोड्यूस केला, तर मी तो पेगी रेशो पण वापरतो. पेगी म्हणजे काय तर प्राइस टू अर्निंग डिवाइड बाय डिव्हिडंड यील्ड प्लस प्रॉफिट ग्रोथ. म्हणजे एखाद्या कंपनीमधनं फॉर एक्झाम्पल मी रिलायन्स धरून ठेवलाय गेले 25-30 वर्ष. 78 रुपये माझा पहिला रिलायन्सचा बाय आहे, आणि इमॅजिन 78 रुपीज. तर त्यापासून आज 2900 रुपयापर्यंत रिलायन्स आलेला आहे, आणि मी धरून ठेवलाय, मी विकले नाहीये. तर माझा जो काय माझा प्रॉफिट दिसतोय पेपरवर, करेक्ट, पर शेअर माझा 100 पट झाला किंवा वॉटेवर, तो कागदावर आहे प्रॉफिट. करेक्ट. मला ऍक्च्युअल, मी सुरुवातीला सांगितलं की माझा फोकस रेग्युलर इन्कम साठी आहे. तर रेग्युलर इन्कम मला रिलायन्स कडनं माझा शेअरची प्राइस वाढली म्हणून मिळत नाहीये, तर त्यांनी जो काही डिव्हिडंड दिला तेवढाच मिळतो. बरोबर ना? तर म्हणून पीटर लिनचं म्हणणं आहे की डिव्हिडंड यील्ड इज ऑल्सो वन ऑफ द फॅक्टर्स टू बी कन्सिडर्ड अलॉंग विथ प्रॉफिट ग्रोथ. सो हा पीटर लिनचा फॉर्म्युला आहे पेगीचा. सो विथ दिस बॅकग्राऊंड लेट अस गो की व्हॅल्यू बाईंग अपॉर्च्युनिटी कसं शोधायच्या फॉर लॉंग टर्म पोर्टफोलिओ बिल्डिंग. लॉंग टर्म नीड नॉट बी लाईक रिलायन्स एक्झाम्पल वेर आय सेड 25-30 वर्ष मी धरून ठेवलं. लॉंग टर्म कॅन बी 3 इयर्स, 4 इयर्स, 5 इयर्स ऑल्सो. कारण अनेक सायक्लिकल स्टॉक्स असतात, टिपिकली मेटल इंडस्ट्री वगैरे, किंवा कमोडिटी इंडस्ट्रीमध्ये त्यांचे सायकल्स असतात, आणि त्या सायकल प्रमाणे जर आपण समजून घेतला, अभ्यास केला, तर मे बी 2-3 वर्षाच्या सायकलमध्ये आपण टॉप आणि बॉटम बघू शकतो. तर त्यांचे पोर्टफोलिओ लॉंग टर्म म्हणजे 3 किंवा 5 वर्ष असू शकतात. ओके. सो आपण अशा फिल्टर दोन गोष्टी, की त्यांचा सध्याचा जो पीई चाललाय तो त्यांच्या 5 वर्षाच्या पीई पेक्षा कमी आहे. ओके. सो असे स्टॉक ज्यांचा करंट प्राइस अर्निंग इज लेस दॅन द मीडियन पीई ऑफ देअर ओन 5 इयर्स हिस्ट्री. ओके. आणि दुसरं की त्यांचा पेगे रेशो लेस दॅन 1. पीटर लिंच म्हणतो 0.5 करा. करेक्ट. म्हणजे काय की त्यांचा अर्निंग आणि ग्रोथ आणि डिव्हिडंड यील्ड पोटेन्शियल जे आहे त्याच्या प्रमाणात हे फक्त अर्ध असलं पाहिजे माझा प्राइस टू अर्निंग. पण मी 1 पेक्षा कमीच असला तरी खूप आहे असं म्हणेन. नाही तर आपल्याला 0.5 वाले अपॉर्च्युनिटीज खूपच रेअरली मिळते, आणि जर मिळाल्या तर आपण 25 वर्ष धरून ठेवायला काहीच हरकत नाही. मी आरओसीई वगैरे वापरत नाही. बरेच लोक आरओसीई वापरतात. करेक्ट. खूप लोक वापरत असतील आपल्यापैकी. येस और नो? सगळ्यांनी म्यूट केलंय त्यामुळे कदाचित कोण उत्तर देत नाहीये. मला ठीक आहे. वाटतं मॅन्युफॅक्चरिंग साठी इम्पॉर्टंट आहे ना आरओसी, मॅन्युफॅक्चरिंग हा, इंडस्ट्री. आरओसीई आम्ही लिहिलंय, पण आपल्याला जर फिल्टरमध्ये या इंडस्ट्री आल्या नाहीत, बँकिंग आणि फायनान्स, तर मग आपलं जो काही हे असेल सेट ऑफ इंडस्ट्रीज आपण अनालाइज करणार तो इनकम्प्लीट असेल ना. आपल्याला फक्त मॅन्युफॅक्चरिंग येते. येस, युअर राईट.
मॅन्युफॅक्चरिंगसाठी आरओसी इज व्हेरी इम्पॉर्टंट. कारण सगळे जे काय ग्रोथ असते ती फक्त कॅपिटल वरनं होत नाही, बरेचसे बॉरोईंग वरनं पण होते आणि व्हायलाच पाहिजे. करेक्ट, अडानी बेस्ट एक्झाम्पल आहे. पण आरओसी इज नॉट रिलेव्हंट फॉर बँकिंग आणि फायनान्स, कारण त्यांचं कामच आहे कॅपिटल बॉरो करणं आपल्यासारख्या माणसांकडून. करेक्ट. तर त्यामुळे आरओसी मी या कामासाठी व्हॅल्युएशनसाठी मी वापरत आरओई वापरू शकतो, ते आपण बघू पुढे. सो ऑल द स्टॉक्स फ्रॉम द वॉच लिस्ट ऑफ गुड स्टॉक्स आर स्कॅन फॉर दिस. आता माझी एक वॉच लिस्ट फॉर एक्झाम्पल आपण तयार करू शकतो, सो कॉल्ड गुड स्टॉक्स. सगळ्यात सोपं म्हणजे मे बी निफ्टी 50 स्टॉक्स किंवा निफ्टी 100 स्टॉक्स, निफ्टी 200 स्टॉक्स, किंवा सगळे एफएनओ स्टॉक्स जे काय 180 190 असतील ते. त्याच्या बाहेर, अनलेस वी नो दॅट दिस कंपनी इज गुड, फॉर एक्झाम्पल ॲबट इंडस्ट्री माझा फेवरेट आहे, माझा लॉंग टर्म पोर्टफोलिओ आहे, गेली 5 वर्ष तरी आहे. ॲबट आणि सनोफी, आणि दे आर नॉट पार्ट ऑफ निफ्टी 50, बट इन माय ओपिनियन दे आर गुड स्टॉक्स. तो असे स्टॉक्सची माझी वॉचलिस्ट तयार आहे, आणि त्यांना मी स्कॅन करतो की या पहिल्या 2 क्रायटेरियामध्ये ते बसतात का. आणि ती लिस्ट मे बी 100-200 पेक्षा जास्त नसते टिपिकली. आपण त्यातले घेणार 15-20च, जास्त नाही. आता फॉर एक्झाम्पल माझ्या डीमॅट मध्ये आज बघितलं तर साधारण एक 200 स्टॉक्स आहेत, पण त्यातले माझे सो कॉल्ड लंबी रेस के घोडे म्हटलं तर 14 किंवा 15 असतील, जे मी बरेच वर्ष होल्ड केले आहेत आणि माझ्याकडे भरपूर क्वांटिटी आहे. ओके, मल्टिपल एफएनओ लॉट्स मध्ये असलेली क्वांटिटी. बाकीचे जे काय 150 आसपास स्टॉक्स असतील, 250, दे आर ऑल ट्रेडिंग बेट्स. कळलं ना. सो मे बी मोमेंटम बेस्ड ट्रेडिंग, मे बी सपोर्ट रेजिस्टन्स ट्रेडिंग, फिबोनाची जे काय स्टाईल असेल, पण ते ट्रेडिंग आहेत, त्यांच्यामध्ये मी जास्त करत नाही. आणि मग त्यातला एखादा स्टॉक मला जर अशा क्रायटेरियामध्ये आला तर मी तो माझ्या 13-14 मध्ये ऍड करेन, की मी आता त्याला लॉंग टर्म होल्ड करायला हरकत नाही, कारण मला तो राईट प्राइसला मिळतोय. ओके. सो या केसमध्ये, या आपल्या सो कॉल्ड वॉचलिस्टमध्ये लार्ज कॅप्स मी जसं म्हटलं निफ्टी 50 किंवा निफ्टी 100, दे आर ऑल लार्ज कॅप्स, दे मे बी सेफर बेट्स. करेक्ट, इफ अवेलेबल ॲट अ रिझनेबल व्हॅल्युएशन. फॉर एक्झाम्पल आपण सगळं बघतोय टाटा ग्रुप जसं उडतंय आता. करेक्ट, टाटा पॉवर म्हणा किंवा टाटा कॅपिटल म्हणा, सॉरी टाटा केमिकल म्हणा, हे प्रचंड महाग झालेत असं माझं मत आहे. सो मी त्यांना टच करणार नाही. ट्रेडिंगसाठी कदाचित करीन वेगळ्या डीमॅटमध्ये, पण पोर्टफोलिओसाठी आत्ता तरी मी त्याला हात लावणार नाही. आणि त्यांना मी कधी हात लावीन ते आपण या स्ट्रॅटेजीने बघू शकतो. पण ज्या चांगल्या मिड कॅप कंपन्या आहेत, त्या जर या कॅटेगरीमध्ये आपल्याला फिट दिसल्या या क्रायटेरियामध्ये, तर दे कॅन बी मल्टी बॅगर्स. कारण आजच्या ज्या चांगल्या मिड कॅप आहेत त्या उद्या लार्ज कॅप होणारच आहेत. कळलं ना. कारण कालच्या मिड कॅप आज लार्ज कॅप झालेत, आणि आपण बघतो की निफ्टीमध्ये कसे चर्न होतात. एनएससी कसं काही स्टॉक्सना बाजू करतं, काही नवीन स्टॉक्सना ऍड करतं 50 मध्ये. तर त्यामुळे आपल्याला दिसतं की ज्या काही सो कॉल्ड बडिंग मिड कॅप्स चांगल्या आहेत, त्या आपण जर या क्रायटेरियामध्ये फिट झाल्या तर नक्की विचार करावा. ओके. एकदा एकदा आपल्या वॉचलिस्ट मधले या 2 क्रायटेरियाप्रमाणे स्टॉक आपण शॉर्टलिस्ट केले किंवा फिल्टर केले, तर मग त्यांचा आपण थोडं फर्दर अनालिसिस करायचा, जो सब्जेक्टिव्ह असेल. ओके. की ते लोअर व्हॅल्युएशनला का मिळतात. पहिल्या 2 क्रायटेरियामध्ये मीट होत आहे की पीई कमी आहे, मीडियन पी त्यांच्याच 5 वर्षाच्या मीडियन पेक्षा, आणि पेगी पण 1 पेक्षा कमी आहे. तर इतकं कमी व्हॅल्युएशन त्याला आज का मिळत आहे, काय झालंय. तर त्याचं कारण थोडं आपण कान डोळे उघडे ठेवून वाचून, भरपूर अनालिसिस करून, मे बी त्यांचा अॅन्युअल रिपोर्ट वाचून थोडासा अभ्यास करायला पाहिजे. कठोर परिश्रमाला पर्याय नाही आहे. शाळेपासून आपण बघतोय की होमवर्क केलं तर चांगले मार्क मिळतात, तर आपल्याला पण होमवर्क करणं गरज आहे. करेक्ट. पण हे होमवर्क आपण 100-200 स्टॉकसाठी करत नाही, आपण जे शॉर्टलिस्टेड किंवा फिल्टर्ड आउट स्टॉक्स आहेत त्यांच्यासाठीच करतो. आता इमर्जिंग कॉम्पिटिशन उत्तम उदाहरण म्हणजे बजाज फायनान्स. सगळे म्हणतायत की बजाज फायनान्सचं पूर्वीचं वैभव राहील का रिलायन्स जिओ आल्यावर. काळच ठरेल, आपल्याला माहिती नाही. आपण जे काय ऐकतो किंवा बघतो ते त्या त्या माणसाच्या व्ह्यू पॉईंट प्रमाणे असतं, किंवा त्याला जे काही त्याचं विकायचं आहे त्याच्यावरती असतं. तर आपण सगळं पिंच ऑफ सॉल्टनी घेतलं पाहिजे. आणि जोपर्यंत आपल्याला बजाज फायनान्समध्ये क्लिअर रेड फ्लॅग्स दिसायला लागत नाही, तोपर्यंत आपण आपलं मत बदलायची गरज नाही, जे काय चांगलं वाईट असेल ते.
ओके, ऐकावे जनाचे करावे मनाचे उत्तम स्ट्रॅटजी असते. पण त्यासाठी जनाचे ऐकावे, काही हरकत नाही. आय टी रेट्स फॉर एक्झाम्पल, उत्तम उदाहरण सांगायचं लेटेस्ट तर पॉलीकॅब, बऱ्याच लोकांना माहित असेल हा स्टॉक. हा पण माझ्या पोर्टफोलिओचा स्टॉक आहे आणि सडनली ड्रॉप झाला 20-30%. 2 दिवस लागोपाठ लोअर सर्किट लागलं, कारण आय टीच्या रेट्स पडल्या वगैरे. नंतर क्लॅरिफिकेशन आलं, मग लगेच परत 50% वर गेलाय. सो हे अनालिसिस करणं महत्वाचं आहे आणि तो बऱ्यापैकी डीप करायला लागतो. व्हॅल्यू बाईंग अपॉर्च्युनिटीमध्ये एक फायदा असतो की ट्रेड घ्यायची घाई नाही. असं नाही की सकाळी 9:30ला उठून चार्ट बघायचा आणि काय झालं पहिली 5 मिनिटं कॅन्डल, असं काही नाहीये. आपण एंड ऑफ द डे, एंड ऑफ द वीक आरामात या आपल्या जे काही फिल्टर्ड क्रायटेरियामध्ये आलेले स्टॉकचा डिटेल अभ्यास करून सावकाश 8-15 दिवसांनी जरी स्टॉक घेतला तरी काही हरकत नाही. 510च्या ऐवजी 515ला 520ला मिळाला तरी काय फार बिघडत नाही. ओके, कारण आपलं टार्गेट खूप मोठं आहे. हं? पण आपण बघतो की गेल्या 1-2 क्वार्टरमध्ये रिझल्ट खराब आहे, नीड नॉट बी अ बॅड न्यूज फॉर गुड स्टॉक्स. तर आता लॉंग टर्मचे काही एक्झाम्पल्स आपण बघू. टिपिकल युट्यूब बरेच लोक बघत असतील. ओके, मी हॅलो. पण 100-200 युट्यूब चॅनल बघितले. फायनली ठरवलं की फायनली मला ह्याच्यातनं काय फारसं दिसत नाही, तसं स्वतःचा अभ्यास करणं केव्हाही जास्त चांगला दिसतंय मला. पण हे माझे पूर्वीचे 1-2 उदाहरण देतो आणि मग आपण करंट काय अवेलेबल आहे त्याच्याकडे पण बघू. हॅलो. सो दॅट इट इज मोर एल अँड टी अगेन. माझा लॉंग टर्म पोर्टफोलिओ स्टॉक आहे. तो गेल्या गेल्या वर्षी जून मध्ये त्याच्या मीडियन पीए पेक्षा खाली गेलेला आणि त्याची प्राइस त्यावेळी 1,500 रुपये होती. आपण उदाहरण बघितलं तर दिसेल पुढे. मी दाखवतो. आत्ता सध्या काय दिसत आहेत मला लार्ज कॅप चांगले स्टॉक जे आता त्यांच्या मीडियन 5 इयर मीडियन पीए पेक्षा खाली आहेत. आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी बँक, ब्रिटानिया, पीडी लाईट. आपण थोडे त्याचे चार्ट बघूया आणि समजून घेऊया. ओके, हे सगळे स्टॉक 5 वर्षाच्या पीई पेक्षा कमी आहेत, त्यांचा आत्ताचा पीई. आणि सेल्स आणि प्रॉफिट्स आर ऑल टाइम हाय. याचा अर्थ असा नाही की ते स्वस्त आहेत, कळलं ना? त्याच्यातला फरक प्लीज समजून घ्या. स्वस्त आहे म्हणून मी घ्यायचा म्हणत नाहीये. ते रिझनेबल प्राइसला मिळत आहेत कम्पेअर्ड टू देअर ग्रोथ आणि त्या डिव्हिडंड यील्ड्स वगैरे, आणि म्हणून ते वर्थ बाईंग आहे असं माझं मत. ओके, मिड कॅप मध्ये मी बघतोय नटको फार्मा आहे, फेडरल बँक आहे, न्यूक्लियस सॉफ्टवेअर आहे. तर फॉर एक्झाम्पल तुम्हाला सगळ्याला लार्सन अँड टुब्रो दिसतोय. एल अँड टी वाचता येत आहे का स्क्रीन? हो हो, दिसतोय सर. वाचता येतोय सो आणि त्याचा त्याचा हा हा प्राइसचा चार्ट नाही आहे, प्लीज नोट. हा प्राइस टू अर्निंग रेशोचा चार्ट आहे. ओके, बरेच लोक स्क्रीनर वापरतात, पण अनेक लोकांना पी रेशोचा चार्ट हा प्रकारच माहित नसतो. ओके, आपल्यापैकी बऱ्याच लोकांना माहित आहे की नाही मला माहित नाही, पण पी रेशो चार्ट इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट. हा नॉर्मली प्राइस चार्ट असतो, हा खाली दाखवला प्राइस चार्ट आहे. सो एल एन टी बघितलं तर आज ऑलमोस्ट लाईफ टाईम हायला आहे ना? आणि आज त्याचा पीई पण लाईफ टाईमला आहे. सो आज तो घेणं वर्थ नाही आहे माझ्या विचाराप्रमाणे. पण त्यावेळी तो वर्थ होता, जरी तो त्यावेळी काय स्वस्त नव्हता. त्यावेळेच्या मानाने तो ऑलमोस्ट 1,500 रुपयाला होता आणि त्यावेळी त्याचा लाईफ टाईम हाय 1,800 वगैरे होता. सो 1,500 इज नॉट व्हेरी चीप, कारण आपण कोविडमध्ये बघितलेलं नुकतंच तो 800-900 रुपयाला होता. 800-900 पासून 1,500ला गेलेला. सो स्वस्त म्हणता येणार नाही त्यावेळी, पण मला असं दिसलं की त्यावेळी त्याचा जो पीई होता तो खाली डीप झालेला आणि तो पीई 25ला आला, 24.3 प्रिसाईज सांगायचं तर. आणि म्हणून मी तो जून 22 मध्ये घेतला. कळलं? आणि आज आपल्याला त्यातला फायदा दिसतोय फायदा. याचा अर्थ असा नाही की इथे कुठे घेतला असतं तर फायदा नसता, पण इथे कुठे घेणं या वेळेला इज मोर मोमेंटम बेस्ड किंवा इतर स्ट्रॅटेजीज. या स्ट्रॅटेजीप्रमाणे व्हॅल्युएशन बेस्ड रिझनेबल प्राइसला घेण्याच्या स्ट्रॅटेजीमध्ये मला तो फक्त त्यावेळी दिसला. त्याच्यानंतर तो कधीच खाली आला नाहीये. याचा अर्थ तो पुन्हा येणार नाही असं नाही, कारण असं होणार आहे की त्याचं जसं अर्निंग पोटेन्शियल वाढतंय तसं त्याचं मीडियन पीई पण वाढणार आहे. So आपण कदाचित वर्षभराने बघितलं त्याचा मीडियन पी ऑलरेडी 35 झाला असेल, आणि मग कदाचित शक्यता आहे की काहीतरी बॅड न्यूज आलं, युएस मार्केटमध्ये फेड काहीतरी बडबडलं, तर तो 35ला येऊ शकतो. कळलं?
किंवा इलेक्शनमध्ये थोडाफार उलटफार झालं तर त्यावेळी एल एन टी घ्यायचा. कारण अशा कारणामुळे ज्या एल एन टीच्या कंट्रोलमध्ये नाही आहेत किंवा कुठल्याही स्टॉकच्या कंट्रोलमध्ये नाही, अशा एक्सटर्नल कारणामुळे जर शेअर पडत असेल तर रिझनेबल प्राइसला मिळत असेल तर जरूर घ्यावा, असं माझं मत आहे. ठीक आहे, हे एक एक्झाम्पल. दुसरं एक्झाम्पल टाटा केमिकल. आता सगळ्यांचा डार्लिंग स्टॉक आहे, बरोबर आहे. पण ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये तो मीडियन पी ला मिळत होता. तेव्हा मी थोडेफार घेतले, कारण तेव्हा केमिकल स्टॉक सगळेच बर्बाद झालेले, बरोबर. चायना मार्केट कोसळल्यामुळे एकेकाळी 80चा पीई क्लेम करणारा टाटा केमिकल 12-13च्या पीई वरती चाललेला, बरोबर आहे. आणि आज सगळ्यांना माहिती आहे त्याची प्राइस कुठे गेली. आज त्याला हात लावायला मी तयार नाहीये. ओके. अजून एक उदाहरण, पीडीलाइट, हे करंट एक्झाम्पल. आज पीडीलाइट चाललाय, हा पीई चार्ट आहे आणि हा प्राइस चार्ट. पीडीलाइट, दो इट वॉज अवेलेबल ॲट अ मच लोअर पी टिल अर्ली फेब्रुवारी पर्यंत तो इथे होता, दिसतोय ना या प्राइसला. प्राइस टू अर्निंग वॉज समवेअर हियर, which was by other industry standard was not at all low. Correct. Price to earning of 75 is not at all low. पण पीडीलाइटच्या स्वतःच्या स्टँडर्डनी इट वॉज लो. म्हणून मला ही कंपॅरिझन जास्त आवडते, त्या स्टॉकच्या स्वतःच्या हिस्ट्रीशी कम्पेअर करायचं. तर आजही तो काय वाईट प्राइसला नाहीये, असं माझं म्हणणं आहे, कळलं ना. तर आपण इथे घेतला असता तर अधिक उत्तम. पण आज जरी तो परत लाईफ टाईम व्हायला गेलाय ऑलमोस्ट पीडीलाइट, तरी सुद्धा माझ्या ह्याच्याप्रमाणे म्हणण्याप्रमाणे तो आज 5 वर्षाच्या मीडियन पीच्या रेंजमध्येच मिळतोय. 90 त्याची 5 वर्षाची मीडियन पी आहे, 90.2, आणि आज तो या रेटला मिळतोय. तो नक्की घ्यायला हरकत नाही, असं माझं मत आहे. कारण फ्युचर प्रॉस्पेक्ट्स आणि मॅनेजमेंट ग्रोथ पोटेन्शियल वगैरे खूप चांगले आहे. ओके. ह्या फेब्रुवारीमध्ये अवेलेबल होता, पण अजूनही घेणं वर्थ आहे. कारण मी सांगतो, पीडीलाइटचा आपण अभ्यास करू, क्विक अभ्यास, जसं मी म्हटलं क्विक फंडामेंटल अभ्यास. तुम्ही बघा मार्च 23चा इयर, लाईफ टाईम हाय सेल्स आहेत, लाईफ टाईम हाय नेट प्रॉफिट्स आहेत, आणि तरी त्याचा पी हा त्याच्या 5 वर्षाच्या मीडियन पी पेक्षा कमी आहे. आणि म्हणून मला वाटतं की तो डेफिनेटली वर्थ कन्सिडरिंग. ओके. तर पी कमी व्हायचं कारणच ते आहे की त्याचा पीचा अर्थच आहे की प्राइस टू अर्निंग ना. त्याचं अर्निंग एवढं वाढलंय की प्राइस जरी सिमिलर असली तरी त्याचा पीई रेशो खाली आला. आणि दॅट पीई रेशो ऑर प्राइस हॅज येट टू कॅच विथ दी ग्रोथ इन अर्निंग्स. किंवा ओव्हरऑल मार्केट सेंटिमेंटमुळे, स्पेशली पीडीलाइट डिपेंड्स ऑन क्रूड ऑइल, त्या युक्रेन बिक्रेन युद्धामुळे ऑल sentiments about Pidilite like industry who use the Asian Paint also same example, they were all depressed in terms of giving valuation to such companies. तर त्याचा आपण फायदा आत्ता घेतला तर, अर्थात याचा अर्थ असा नाही की आजचा 2000चा स्टॉक लगेच 5,000 होणार नाही. इट मे टेक 2 years टू बिकम 5,000, बट स्टील इट इज वर्थ. ओके. अनदर एक्झाम्पल, ब्रिटानिया आज या पीईला मिळतोय, एक्झॅक्टली मीडियन पीईला. थोड्या खाली मिळत होता पण अजूनही वर्थ आहे, आणि सेम लाईफ टाईम हाय प्रॉफिट्स आणि सेल्स दिसत आहेत. दुसरं बघा, एचडीएफसी बँक लोळतोय त्याचा पी. हा तर मी उचललाय, ऑलरेडी उचललाय एक लॉट फ्युचर अँड ऑप्शनचा एक लॉट वर्थ एचडीएफसी मी आत्ताच उचलले. त्याच्यानंतर खाली पडणार नाही असं नाही, पण पडतील. मी 1450च्या आसपास घेतलंय. नटको फार्मा, अनदर एक्झाम्पल, सेम प्राइस इज क्वाईट हाय, क्लोज टू व्हेरी लाईफ टाईम हाय, पण पी भयंकर खाली आहे. त्याचं कारण सिमिलर असणार, आपण अनालाइज केलं तर कळेल. ओके. आता आपण क्वेश्चन आन्सर घेऊया अबाउट दी फर्स्ट अप्रोच ऑफ हाऊ आय बाय लॉंग टर्म पोर्टफोलिओ स्टॉक बेस्ड ऑन दी व्हॅल्युएशन, रिझनेबल व्हॅल्युएशन. येस, क्वेश्चन्स. मी विचारू सर? कोणी? अच्छा, हे जे चार आपण कंपन्या आता बघितल्या,
त्याच्यात HDFC सोडून बाकी सगळ्यांचं जर आपण अर्निंग ग्रोथ बघितली, तर इट हा, इज नॉट कन्सिस्टंट. म्हणजे ती खाली येते वरती जाते. लास्ट फ्यू क्वार्टर्समध्ये ती चांगली वर गेलेली आहे आणि म्हणून करेक्ट, बेसिकली पी खाली आलेला आहे. तो बरोबर, पी खाली आला आहे इन विथ रिस्पेक्ट टू द 5 year median, विच इज अ बाईंग अपॉर्च्युनिटी. बट एक मोठं अझम्पशन हे आहे, विल दॅट अर्निंग ग्रोथ सस्टेन. करेक्ट. या तीन कंपन्या आणि HDFC मध्ये एक मूलभूत फरक असा आहे की HDFCचा चार्ट तुम्ही बघितला तर अर्निंग ग्रोथ इज व्हेरी कन्सिस्टंट. म्हणजे खालपासून अगदी सरळ तो लिनियर ग्राफ आहे ऑलमोस्ट. तो या बरोबर. 4 कंपन्यांमध्ये मला असं वाटतं की HDFC इज मच मच सेफर बेट कम्पेअर्ड टू अदर 3. करेक्ट. अगदी आणि अगदी बरोबर अजून एक ऑब्झर्वेशन आहे. हा, बोला हं. बोला. अजून अजून एक म्हणजे पी जो आहे, जो इट इज व्हेरी सेन्सिटिव्ह टू अर्निंग. म्हणजे आज पी समजा 40 असेल आणि अर्निंग डबल झाले तर तो 20 ही होऊ शकतो. तर किती म्हणजे तुम्ही तुमच्या अप्रोचमध्ये समजा 5 year medianच्या कमी आलाय तर तो किती 2 क्वार्टर 3 क्वार्टर तसा सस्टेन झाला तर घेता की एका क्वार्टरवरून निर्णय घेता? नाही, कारण इट कुड बी लेट. मी टिपिकली जर माझ्या फिल्टरमध्ये आला तर मी लगेच घेतो. करेक्ट. अजून खाली आला तर मी अजून थोडे ऍड करतो, प्रोव्हाइडेड आय हॅव द कॉन्फिडन्स इन दॅट स्टॉक. तो 3 क्वार्टर सस्टेन होईपर्यंत तो परत वर पण येईल. कारण आता काय झालंय, फॉर एक्झाम्पल हे सगळ्या कंपन्या आपण बघितल्या, देअर प्रॉफिट्स ॲज यू हॅव सेड हॅव इन्क्रीज्ड, अर्निंग्स हॅव इन्क्रीज, बट प्राइस हॅज नॉट कॉट अप बिकॉज ऑफ व्हॉट एव्हर रिझन. आणि या 1-2 क्वार्टरमध्ये प्राइस विल रीच, देन आपल्याला वाटेल की अरे फेब्रुवारी मार्च मध्ये स्वस्तात मिळत होता तेव्हा घ्यायला पाहिजे होता. सो म्हणून जेव्हा जेव्हा मला दिसतं की एखादा चांगला स्टॉक आपल्याला मीडियन पीच्या खाली मिळतोय, 5 year मीडियन पीच्या खाली, ऍझम्पशन अगदी बरोबर आहे. ऍझम्पशन आहे की ग्रोथ कंटिन्यू राहील. आणि मी आपल्या चार्टमध्ये प्रेझेंटेशन मध्ये म्हटलं की आपण जे काही स्टॉक फिल्टर करू आपल्या क्रायटेरियामध्ये फिट होणार त्याचा अनालिसिस करायला पाहिजे आपण. कळत, डीप अनालिसिस करायला पाहिजे. आणि तुम्ही आता जे केलं तोच प्रयत्न आहे, डीप अनालिसिस, की मी HDFC घेऊ का, ब्रिटानिया घेऊ का, आणखीन पिडिलाइट घेऊ, हो की नाही. त्या अनालिसिसचा तो भाग आहे की, आणि तो सब्जेक्टिव्ह पण आहे, हे पण आपण बघितलं की मला वाटतं पिडिलाइट शुड कंटिन्यू. जसं इंडियामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर ग्रोथ होणार आहे आता, ट्रिमेंडस इन्फ्रास्ट्रक्चर ग्रोथ होणार आहे, आणि पिडिलाइट इज अ मार्केट लीडर. सेम विथ एशियन पेंट्स. करेक्ट. सो जर एवढ्या रस्ते बांधणार असतील, एवढ्या बिल्डिंग बांधणार असतील, एवढ्या प्रचंड प्रमाणात इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप होणार असेल, तर पिडिलाइट आणि एशियन पेंट्स लागणारच आहेत. इन जनरल इंडस्ट्री रेव्हेन्यू वाढणार आहे आणि त्याच्यामध्ये लिडर्सचा प्रोपोर्शन वाढणार आहे, असं माझं मत आहे. नाव हे सब्जेक्टिव्ह आहे, कळलं ना. वेळेस HDFC मध्ये आपलं एक मत होत आहे, बरोबर आहे, पिडिलाइट मध्ये कदाचित नाही होणार. सो दॅट सब्जेक्टिव्हिटी विल रिमेन. सो आपल्या फिल्टरमध्ये जर समजा 8-10 स्टॉक आले, तर त्यातले कदाचित 2-3 तुमच्या मते जास्त योग्य असतील, इतर लोकांच्या मते कुठले तरी दुसरे 2-3 जास्त योग्य असतील. काही लोकांना वाटेल HDFC मर्जर मधून अजून पूर्णपणे रिकवर झाला नाहीये, अजून एक 2-4 क्वार्टर नंतर आपण बघूया की मर्ज केल्याचे रिअल रिपल इफेक्ट काय दिसत आहेत का, वगैरे वगैरे, असं काही लोकांचं मत असेल आणि ते त्यांच्या दृष्टीने योग्यही असेल. सो सब्जेक्टिव्हिटी बद्दल आपण जास्ती आर्ग्युमेंट करू शकत नाही. यू आर राईट इन युअर प्लेस, आय एम राईट इन माय प्लेस, असं आपण म्हणून ते कन्क्लूड करू शकतो. डज दॅट आन्सर युअर क्वेश्चन, भूषण सर? येस, थँक्यू. गुड. एक जस्ट शॉर्ट, एशियन पेंट बद्दल तुम्ही उल्लेख केलात. एशियन पेंट समजा तुम्ही बघितलं तर बेसिकली एक जी न्यूज आहे, नवीन कंपनी मार्केटमध्ये येते, म्हणजे मोठी कॉम्पिटिशन येते. बिर्लाची. त्याच्यासाठी हा, तर त्याच्यासाठी ते पण एक कारण आहे कमी व्हायचं. बट इफ यू लुक ॲट द कम्पॅरिझन ऑफ अदर 3 कंपनी, जसं कन्साई नेरोलॅक आहे किंवा बर्जर पेंट्स आहे, तुम्ही बघाल इव्हन इंडिगो पेंट्स नावाची एक छोटी कंपनी आहे, मायक्रो आहे ना, छोटी आहे ना. कंपनी आहे. तर या सगळ्या कंपन्यांचे पण पी 5 year medianच्या कमी आलेले आहेत. पण त्या सगळ्या करेक्ट. कंपन्यांमध्ये इवन बर्जर पेंट्स अँड केन्सर नेरलॅक डू नॉट हॅव गुड फायनान्शियल्स, बट इंडिगो हॅज गुड फायनान्शियल्स कम्पेरेबल टू करेक्ट. हे एशियन. अगदी बरोबर आहे. आता ह्याचा अगेन माझ्या पूर्वीच्या स्लाइडकडे जा, की जर या क्रायटेरियामध्ये आपल्याला जर सो कॉल्ड एलिफंट स्टॉक सापडले लार्ज कॅप, तर दे विल बी सेफर बेट्स. कारण आपल्याला ते प्रूव्हन ट्रॅक रेकॉर्ड माहिती आहे एशियन पेंट सारखं. पण दे मे नॉट जम्प 2-3 टाइम्स. वेरच मी माझं वाक्य आठवत आहे का, तिचा याच क्रायटेरियामध्ये मिड कॅप सापडले, जसं तुम्ही आता इंडिगो पेंट म्हटला. इंडिगो पेंट सापडला तर तो मिड कॅप आहे, तो मोठा व्हायचा किंवा त्याचा प्राइस डबल व्हायचे चान्सेस खूप जास्त असू शकतात, कळलं ना. पण तिसरं पण एक मी रेफर माझ्या स्लाइडमध्ये करीन की कॉम्पिटिटिव्ह एन्व्हायरमेंट कशी डेव्हलप होते. आपण मी जिओचं एक्झाम्पल घेतलं, जिओ बजाज फायनान्स.
तसं तुम्ही आता पेंट बद्दल बोललात, बरोबर आहे. तर त्या बिर्ला कंपनीच्या पेंट येण्यामुळे काय परिणाम होईल कोणावरती इज एनीबडीज गेस, करेक्ट. माझं स्वतःचं मत आहे की एशियन पेंट सारख्या माणसाला फारसा हात लागणार नाही. जो काही इफेक्ट व्हायचा तो छोट्यावरती होईल असं माझं मत आहे, करेक्ट. पण प्रत्येकाचं मत वेगळं असू शकतं. मला एक विचारायचं आहे बोला ना. की फ्युचर आणि ऑप्शन मध्ये म्हणजे फ्युचरचा लॉट तुम्ही म्हणता एचडीएफसी लॉंग टर्म साठी तुम्ही सिलेक्ट केला एचडीएफसी बँक, तर हाऊ यू ट्रेड इन फ्युचर? मग कुठच्या महिन्याचा लॉट घेतला नाही म्हणजे नाही तुम्ही? नाही नाही नाही, हा. मी फ्युचर घेतलं नाही म्हटलं, मी फ्युचरच्या क्वांटिटी एवढा लॉट घेतला असं मी म्हटलं. ओ, हा, ओके ओके. एवढे मला तेच एचडीएफसी बँक मी वाटतं घेतले. फ्युचरचा पुढच्या महिन्याचा लॉट मग तुम्ही घेऊ शकता नाही किंवा नाही नाही, मी कारण फ्युचर लॉंग टर्म नाही घेतले. साठी. ओके ओके ओके. नाही, थँक्यू मी थँक्यू. शेअर्स घेतले. सर बरं बरं. नमस्कार पण संजू लॉट सर. हा, बोला. नमस्कार संजू सर, केदार बेडगे नमस्कार, बोला. बोलतोय. मी सुद्धा लॉंग टर्म पोर्टफोलिओज ठेवलेला आहे जसं तुम्ही म्हणालात तसं. फक्त आता मला असं करायचे की आता मार्केट खूप वर गेलेलं आहे. फॉर एक्झाम्पल जेव्हा टाटा एलेक्सी 10,000 पर्यंत गेला आणि मग नंतर परत 7,000ला आहे आणि मी तो घेतला होता जेमतेम 800 रुपयाला. तर असं वाटतं की अशा स्टॉक्समध्ये मला फक्त इन्व्हेस्टिंग माहिती आहे, म्हणजे जे काय मी करतो ते माहिती आहे असं नाही, पण करतो मी. आणि प्रॉफिट्स चांगले आहेत, म्हणजे ऑलमोस्ट 25, 30, 40, 100% पण आहेत. सो बरोबर. वेन म्हणजे हे यातले जर मला स्टॉक्स जर काही विकायचे असतील, पण जसं तुम्ही म्हणाला तसं माझे काय काय स्टॉक्स लॉंग टर्मच आहेत, म्हणजे मी कधी हातच लावत नाही, कारण डिव्हिडंड पण चांगला आहे, आपोआप वाढतच राहतात. पण बरोबर. असे स्टॉक्स जर त्यातले विकायचे असतील तर ते कसे विकायचे आणि काय क्रायटेरिया टाकायचा? कारण आता मला थोडं तरी प्रॉफिट बुकिंग करायचं आहे, म्हणजे मी ईटीएफ मध्ये सुद्धा एक्झॅक्टली, आहेच, पण बरोबर आहे. याच्यामध्ये प्रॉफिट बुकिंग करायचं बरोबर आहे. आहे. बरोबर आहे. मी म्हटलं की प्रॉफिट हा बुक केल्याशिवाय मिळत नाही आपल्याला. मी रिलायन्सचं उदाहरण दिलं ना. 25 वर्ष रिलायन्स धरून ठेवल्यामुळे मला काही प्रॉफिट नाही झालंय, मला फक्त डिव्हिडंड मिळालंय. कळलं ना? होय. हा, तर तसं होतं. तर तुमच्याकडे जे काय तुमच्या पोर्टफोलिओमध्ये एकूण स्टॉक असेल, जसं मी माझं उदाहरण दिलं 200 आहेत, पण त्यातले 15 एक स्टॉक माझे फक्त धरून ठेवण्याचे आहेत. बाकीचे ट्रेडिंग बेट्स आहेत आणि त्याचं माझं टार्गेट आणि स्टॉप लॉस लेवल ठरलेले आहेत. टार्गेट 1, टार्गेट 2 असं ठरलेलं आहे. कळलं ना? तसं तुमचं ठरलं पाहिजे. तुमचे जे नॉन पोर्टफोलिओ स्टॉक्स आहेत, आता टाटा एलएक्सी तुमचा पोर्टफोलिओ आहे की नाही मला माहित नाही. जर पोर्टफोलिओ असेल तर विकायचा विचारही करू नका. जर पोर्टफोलिओ नसेल तर तुमचं टार्गेट आणि स्टॉप लॉस लेवल तुम्ही ठरवा. पण पॉईंट तुमचा अगदी बरोबर आहे. जर तुमचा नॉन पोर्टफोलिओ असेल तर ट्रेड घेण्यापूर्वी आपल्याला 3 गोष्टी माहितीच पाहिजेत, की मी तो ट्रेड का घेतोय, माझा मॅक्सिमम रिस्क काय आहे, स्टॉप लॉस काय आहे आणि माझं टार्गेट काय आहे. या 3 गोष्टी माहित नसेल तर आपण ट्रेड न केलेला बरा, असं माझं मत आहे. नाही, मी तर मी टाटा ट्रेडिंग करतच टाटा नाही. एलएक्सी तुम्ही जर ट्रेड म्हणून घेतला असेल तर या गोष्टी नाही तुमच्या नाही क्लॅरिफाय करू. नाही, माझे सगळे स्टॉक्स मी आतापर्यंत लॉंग टर्मनीच घेतलेले आहेत, म्हणजे न विकण्याचे. आणि हा, आता मग मी विकू आता नका ना. मग विकायचेच नाहीत ना. ओके, थँक्यू व्हेरी मच मग सर. विकू नका. हा, हां, ओके, थँक्यू. तुमच्या तुमच्या पुढच्या पिढीला ट्रान्सफर करा. हो हो, थँक्यू सर. हा, अल्ट्राटेक बद्दल तुमचं काय मत आहे? अल्ट्राटेक सिमेंट अल्ट्राटेक बाप आहे. कारण मी तो लॉंग टर्म अल्ट्राटेक पण म्हणजे माझ्या पोर्टफोलिओमध्ये आहे. अल्ट्राटेक सुद्धा मला जेव्हा ग्रासिम मधून मिळाले, त्याच्यात हा, डिमर्जर होऊन तेव्हापासून घेतलेले आहेत आणि ऍड ऑन डिप्स हे माझे हे आहे, हा. त्याप्रमाणे मी करतोय. पण आता तो पण माझ्या पोर्टफोलिओ स्टॉक सारखाच आहे, पण मग अजून त्याला काही कॉम्पिटिशन अशी नाहीये. तो लीडर होत चाललाय, पण त्याला सिमेंटला कॉम्पिटिशन भरपूर आहे. करायला हरकत नाही. सिमेंटला कॉम्पिटिशन टिपिकली रिजनल असते, कळलं ना. नॉर्थ आणि ओके ईस्टचे कॉम्पिटिटर वेगळे असतात, साऊथचे कॉम्पिटिटर वेगळे असतात. जसं इंडिया सिमेंट बघितलं तर सगळं साऊथला भरपूर आहे त्यांचं. अल्ट्राटेक ओके इज नो ओके वेअर, कळलं ना. ओके. तुम्ही जर हे घेतलं अडानीचे सिमेंट स्टॉक घेतले तर ते वेस्ट रिजन मध्ये भरपूर आहेत, ते ईस्ट मध्ये नाही. सो थोडासा अभ्यास केला इंडस्ट्रीचा आपल्याला कळतं. पण अल्ट्राटेक हा बाप आहे, लाईक एशियन ओके पेंट किंवा पिढीलाईट, त्याला हात लावू नका. ओके पण ओके पण या थँक्यू. स्ट्रॅटेजीप्रमाणे तुम्हाला जर 5 वर्षाच्या पीईच्या खाली दिसला तर अजून ऍड करा. आणि मी लोकांना शिकवतो माझ्या स्ट्रॅटेजीमध्ये की आपल्याकडे जर एफ अँड ओ लॉटचे क्वांटिटी वर्थ आपल्याकडे आले तर त्याच्यातनं ऍडिशनल इतकं इन्कम कसं मिळवायचं ते पण मी शिकवतो. इच्छा नाही, आणि असेल तर आता मला कॉन्टॅक्ट करा. सॉरी अजून ऍड करतो. आता रिसेंटली त्यांनी केशोरामचं सिमेंट युनिट टेक ओव्हर केलंय असं न्यूज आली होती. आणि मला माहिती केशोरामच्या नाही, कारण 52 बिर्ला बिर्ला कंपन्या विकत नाहीत नॉर्मली, सिमेंट कंपन्या. हा, मग केशोराम बिर्लाचं घेणं आता बरोबर बिर्लाची आहे का घेणं बरोबर आहे? नाही, माहिती नाही. या स्ट्रॅटेजी प्रमाणे एकच क्रायटेरिया आहे, आपल्याला जर 5 वर्ष मीडियम पेक्षा खाली मिळत असेल आणि त्याचा पेगी ओके. रेशो 1 पेक्षा कमी असेल तर घ्या.
आणि जर तो पोर्टफोलिओ असेल तर तो विकू नका. काहीच हरकत पण नाही. पण माझी सगळ्यांना विनंती आहे, स्टॉक स्पेसिफिक प्रश्न कोणीही विचारू नका प्लीज. सरांकडनं आपण भूमिका गुड समजावून आयडिया. घेऊ. जसं आपण एखाद्या मेसेजमध्ये बघतो नेहमी की आपल्याला मासे कसे पकडायचे, हे तंत्र आपल्याला फक्त शिकायचं आहे शिकायचं. सरांकडनं. आपल्याला बरोबर. पर्टिक्युलर सरांनी मासा एक निवडून कसा द्यायचा असं आपल्याला नकोय. त्या पॉन्डमध्ये वेगवेगळ्या तऱ्हेचे आणि वेगवेगळ्या रंगाचे प्रकृतीचे असे मासे आहेत. तर ते मासे पकडण्याचं तंत्र फक्त सरांकडनं समजून घेऊ, छोटे मासे आणि मोठे मासे सुद्धा. सर प्लीज कंटिन्यू. थँक्यू. उत्तम उपमा दिलीत पराग सर, उत्तम उपमा थँक्यू दिलीत. थँक्यू व्हेरी सर. गुड, थँक्यू. चला आपण पुढे जाऊया. आपण सेकंड पार्टकडे जाऊ. हाऊ आय डू व्हॅल्यू बाईंग इन ETF. आणि मी सांगितलं की माझ्या ETF मध्ये भरपूर पोर्टफोलिओ आहे. कारण तो माझा काइंड ऑफ पॅसिव्ह इन्व्हेस्टमेंट आहे. शेअर मध्ये मी ऍक्टिव्हली ट्रेड करतो. मी आता डे ट्रेडिंग मी बंद केलं हळूहळू, पण अजूनही मी स्विंग आणि पोझिशनल काइंड ऑफ ट्रेड्स, ऑप्शन्स, विकली, मंथली सगळं मी भरपूर करतो. पण त्याचबरोबर एक 15-20% माझा असा स्लीपिंग पार्टनर म्हणतात तसा ETF पोर्टफोलिओ आहे, जो बॅकग्राऊंड मध्ये मस्त वाढतोय. आणि त्याच्यामधनं ऍडिशनल इन्कम कसं मिळवायचं ते पण मी सांगतो, ते पण मी शिकवतो लोकांना. तर ते मी कसं बघतो व्हॅल्यू बाय ते बघूया. प्रचंड संख्येने ETFs अवेलेबल आहेत, पण मी फक्त 4 ETF कडे बघतो. आणि त्याचा क्रायटेरिया आहे तो फक्त त्याचा व्हॉल्युम्स ट्रेड होतात ते, आणि त्याचा कन्सिस्टंटली लॉंग टर्म वर त्यांनी कसे रिटर्न दिले, ते दोनच क्रायटेरियावरती मी 4 म्युच्युअल फंड, 4 ETF चालले. असे शेकडो ETFs आहेत. कळलं? आणि मे बी त्यातले काही ETFनी भरपूर रिटर्न दिला असेल, मच मोर दॅन निफ्टी 20 किंवा बँक 20, मला मान्य आहे. पण तो कन्सिस्टंटली गेले 15-20 वर्ष देतोय का हे बघायला लागेल. हा माझा क्रायटेरिया तो आहे. ओके. फॉर एक्झाम्पल मोमेंटम, निफ्टी 50 मोमेंटम ETF नावाचा एक ETF आहे. ऐकलंय की नाही तुम्ही मला माहित नाही. तो 25-30% रिटर्न देतोय, 40% देतोय रिटर्न. पण दॅट कुड बी बिकॉज लास्ट 2 इयर्स, 3 इयर्स मार्केट हॅज फिनॉमिनली ग्रोन. पण तो 25 वर्ष देईल की नाही मला माहित नाही. देईल कदाचित, आय हॅव नथिंग अगेन्स्ट दॅट. पण माझ्यासाठी हे 4 महत्वाचे आहेत. ठीक आहे. जे प्रचंड व्हॉल्युमनी ट्रेड होतात, मला कधी विकायला किंवा विकत घ्यायला अडचण होत नाही. आणि त्याच्यामध्ये व्हॉल्यूम असल्यामुळे स्प्रेड कमी असतो बाय आणि सेलमध्ये. आणि कन्सिस्टंटली लॉंग टर्म रिटर्न दिले. ओके. हे सगळ्यांना माहिती असतील बहुतेक लोकांना हे 20. तर माझं काय आहे की माझं एक स्मॉल क्वांटिटीमध्ये सगळ्या 4ही ETFचं SIP चालू आहे. स्मॉल क्वांटिटी एव्हरी वीक रिलिजियसली गेले ऍटलीस्ट 5-6 वर्ष मी घेतोय. त्यामध्ये माझं जे सो कॉल्ड व्हॅल्यू कॉस्ट प्राइस ऍव्हरेजिंग म्हणतात वगैरे ते होत असेल, आय डोंट इव्हन केअर. कारण पण माझा मुख्य जो फर आहे तो याच्यामध्ये की ऍडिशनली आय बाय लमसम ऑन डिप्स, बाय बिग ऑन डिप्स बिलो 50 EMA, आणि इव्हन बिगर क्वांटिटी बिलो 200 EMA. 250 लिहिलंय, चुकलंय जरा ते. 200 पाहिजे. ठीक आहे. हे दोनच क्रायटेरिया माझे आहेत. सो म्हणून मी त्याला सिप अँड डीप म्हणतो. सिप माझं कंटिन्युअस चालू असतं, पण डीप मध्ये मी भरपूर घेतो मध्येच, जर मला डीप मिळाली तर. मी उदाहरण देतो तुम्हाला. डीप्स डोंट कम फ्रिक्वेंटली. ओके. पण मी त्याच्या GTT ऑर्डर लावून ठेवतो, केव्हा केव्हा होईल तेव्हा. झिरोडा सारख्या सॉफ्टवेअरमध्ये 1 वर्षापर्यंत ते व्हॅलिड असते. मी जरी अवेलेबल नसेल, फिजिकली कुठे ट्रॅव्हल करत असेल, झोपलो असेल, तरी GTT ऑर्डर एक्झिक्यूट होऊन जाते. हे मला फीचर भयंकर आवडतं. व्हॅल्यू बाईंग इन स्टॉक्स आपण पहिला अप्रोच बघितला, त्याच्यामध्ये कसं मला बघायला लागतं, अनालाइज करायला लागतं. तसं हे मी नाही. एकदा मी चार्ट बघितला तर ऍटलीस्ट महिनाभर पण मी त्याच्याकडे बघत नाही, जोपर्यंत त्याचे 50 आणि 200 मुव्हिंग ऍव्हरेज मध्ये सबस्टन्शियल फरक पडत नाही तोपर्यंत. कधी कधी असं होतं की माझा 50 DMA ला डिप झाला आणि जाऊन असा खाली आला, आणि माझं GTT ऑर्डर एक्झिक्यूट झाली, आणि त्याच्यानंतर तो अजून खाली गेला, तर मग मी अजून घेत नाही. कळलं ना? माझी GTT ऑर्डर एक्झिक्यूट झाल्यानंतर तो खाली जाऊन परत वर गेला, आणि मग जर परत पडला तर मी घेतो. कळलं ना? सो आफ्टर बाईंग ऑन अ डीप, इफ द प्राइस रिमेन्स अंडर द EMA, then I don't buy again till it goes up above that EMA and dips again. तो केवळ EMA खाली आहे, 50 EMA खाली आहे म्हणून मी घेत नाही. तो वरून खाली पडला म्हणून मी घेतो. बघूया. निफ्टी 20 चार्ट दिसतोय सगळ्यांना?
हॅलो. हो हो दिसतोय सर. दिसतोय दिसतोय दिसतोय. दिसतोय. चा चार्ट आहे आणि ते 50 आणि 200 EMA मार्क करून ठेवले. ग्रीन वाली 50 आहे, रेड वाली 200 आहे. सो आजच्या प्राइस प्रमाणे बघितलं तर 241 आणि 224 आहे. आता माझ्याकडे निफ्टी बीज आहेत साधारण 112 113 रुपयापासूनचे. कळलं ना. माझी ऍव्हरेज हळूहळू वाढली आहे, कारण मी डीपला घेतलं तरी ती डीपच या किमतीला आली. कळलं ना. किंवा ही डीप पण या किमतीला आली. सो डीप म्हणजे माझ्या ऍव्हरेज बाईंग पेक्षा कमी आहे असं नाही. डीप म्हणजे त्या काळाच्या मानाने कमी. कळलं ना. जर मी 112 113ला सुरुवातीला घेतले आहेत, नंतर या प्रेसला घेतले, 176 वगैरेला घेतले. असं मी भरपूर जेव्हा जेव्हा मला 50च्या खाली जातं, तर उदाहरण सांगायचं तर इथे बघा. इथे पहिल्यांदा तो वर होता आणि मी टेक्स्ट लिहिलं असेल, हा. इथे हे लेटेस्ट आहे, पण इथे बघा, इथे तो 50 DMA च्या वर होता आणि तो वरून खाली पडला, पडून लगेच वर गेला, कॅन्डल ग्रीन झाली, पण इथे माझी GTT ऑर्डर हिट झाली. कळलं ना. त्याच्यानंतर तो बराच वेळ खाली होता, पण मी परत घेत नाही. तो जेव्हा परत वर गेला आणि आता खाली पडला, तेव्हा मी परत घेतला. कळलं ना? त्याच्यानंतर मी पुढची GTT लावून ठेवतो आणि मी दर महिन्याला GTT माझे रिवाइज करतो, कारण माझी 50 मुव्हिंग ॲव्हरेज 200 मुव्हिंग ॲव्हरेजची प्राइस बदलते. बरोबर ना. जसं प्राइस शेअर प्राइस वर खाली जाते आहे, तसं आता जी इथे माझी GTT होती साधारण 200 रुपयाची, 210 रुपयाच्या आसपास, ती प्राइस वर गेल्यामुळे आता माझी GTT इकडे झाली. सो दर महिन्याला मी रिवाइज केली आणि इथे माझी ऑलरेडी 236ला एक्झिक्यूट झाली. इथे वर तो जाऊन वरती क्लोज झाला, पण GTT असल्यामुळे माझा इथे एक्झिक्यूट झाला. आता आजच्या क्षणी बघितलं तर माझ्या 2 GTT ऑर्डर प्लेस्ड आहेत. एक भरपूर क्वांटिटी आहे 241, विच इज सबस्टॅन्शियली हायर, ऑलमोस्ट डबल दॅन माय ओरिजिनल बाईंग प्राइस. बट स्टील आय फाइंड इट रिझनेबल. हा, माझा सगळा फोकस आहे रिझनेबिलिटीवरती, लो वरती नाहीये. कळलं ना. तर माझ्या 2 आहेत, भरपूर क्वांटिटी आहेत 236 आणि त्याच्यापेक्षा जास्त क्वांटिटी आहे 224, सॉरी 241 आणि 224. नशिबाने म्हणजे काही लोकांच्या दुर्दैवाने किंवा माझ्या नशिबाने जर पडला एवढा, तर 224ला मला मिळेल. बरोबर. हे लावून ठेवलेत, कधी पडेल माहित नाही. तर पुढच्या महिन्यात मी परत रिवाइज करीन, कदाचित तेव्हा मार्केट वाढलं तर माझे 227 वर झालं असेल, तर मी GTT प्राइस अपडेट करेन. कळलं. दुसरं उदाहरण बँक निफ्टी सेम. हे माझं इथे एक्झिक्यूट झालं, वरून खाली आला, इथे एक्झिक्यूट झालं फेब्रुवारी 24ला. त्याच्यानंतर तो बराच वेळा खाली गेला, हा खालीच आहे, मी घेतला नाही, घेणार पण नाही. मग तो वर उठलाय आणि आता इथे आहे. आता माझ्या GTT ऑर्डर आहेत 475 आणि 457. जेव्हा केव्हा जाईल जाईल, नाही गेला तर नाही गेला. नो ट्रेड इज बेटर दॅन रॉंग ट्रेड. बरोबर. तिसरं उदाहरण गोल्ड बीज. गोल्डला पण मी महत्व देतो, कारण त्याचं गुड हेजिंग अगेन्स्ट युअर पोर्टफोलिओ. पण हल्ली तसं काय राहिलं नाही आहे. पोर्टफोलिओ पण वाढतोय, गोल्ड पण वाढतंय. पूर्वी गोल्ड यूज टू बी हेजिंग, पण गोल्ड इज अ काइंड ऑफ सेफ हेवन, म्हणून तो घेतला. आता इथे फेब्रुवारीमध्ये ऑर्डर हिट झाली माझी गोल्डला. सॉरी, ही ऑर्डर हिट झाली. आता परत लावून ठेवले 53 आणि 51. जेव्हा होईल तेव्हा होईल. क्वेश्चन्स. सिल्वर बीज पण मी घेतो आणि त्याचं कारण सिल्वर बीचं चार्ट नाही लावलंय. सिल्वर इज मोर गोल्ड इज मोर असोसिएटेड विथ अवर सेंटिमेंट, करेक्ट. बट सिल्वर इज मोर असोसिएटेड विथ द इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट, कारण सिल्वर इंडस्ट्रियल यूज मध्ये भरपूर लागते. कळलं ना. तर त्यामुळे इंडिया ग्रो होणार असेल असा जर माझा विश्वास असेल, तर सिल्वर बीज वाढणारच. दर इज नो डिनायल. जसं सिमेंट वाढणार आणि पेंट वाढणार, पिडिलाइट वाढणार, LNT वाढणार, तसं सिल्वर बीज पण वाढणार. बोला, ETF वरती काय प्रश्न. ओके दातार टाइम सर फ्रेम तुम्ही सिल्वर बीज पण निपॉनच्याच आहेत ना? नाही, माझा EF वर नव्हता सर प्रश्न. सगळ्या बीज हॅलो. निपॉनच्याच आहेत. टाइम फ्रेम डेली आहे का? टाइम फ्रेम सगळ्या डेलीच आहेत, बघा ना. ओके ओके सगळ्या डेली आहेत. ओके ओके. तर निफ्टी बीच्या रिझनेबिलिटीसाठी तुम्ही निफ्टी पी कन्सिडर करता का? म्हणजे मे बी 22 to 23 असेल तर घ्याल? नाही करत. ETF साठी फक्त बाय ऑन डिप्स. निफ्टी स्वस्त मिळतंय म्हणजे निफ्टी बीज स्वस्त असेल असं नाही.
कळलं ना? हॅलो हा सर, मी दातार बोलतोय. हा बोला ना. मला एक थोडंसं विचारायचं होतं, आपण जे कॅल्क्युलेशन जे पीईजी किंवा बाकीचे रेशो वापरले, हे स्मॉल आणि मायक्रो कॅप साठी चालतात का? सगळ्यांसाठी चालतात. फक्त जो विश्वास असतो की हा हा शेअर हा स्वस्तात आहे, जो उद्या वर जाणार आहे. हा नाही, आणि दुसरं स्वस्तात म्हणजे आहे. सनराईज एक मिनिट, सेक्टरला माझा ते आन्सर ग्रोथ. पूर्ण होते. एक मिनिट. हो. हा हा. स्वस्तात आहे कारण प्राइस इज स्टील टू कॅचअप विथ द ग्रोथ. करेक्ट येस. ना? ईपीएस वाढला आहे पण प्राइस कॅचअप नाही झाली आहे. तर हा जो विश्वास आहे तो विश्वास मायक्रो कॅप बद्दल अजून तरी नाही आहे मला. मायक्रो अच्छा कॅप आणि स्मॉल कॅप घ्यायच्या माझ्या स्ट्रॅटेजी वेगळ्या आहेत आणि त्याच्यामध्ये अच्छा. हा, ते पोझिशनल आणि मोमेंटम बेस्ड भरपूर ऑपॉर्च्युनिटी आहेत त्याच्यामध्ये, पण ही स्ट्रॅटेजी नाही. अच्छा. आणि दुसरं एक होतं, सनराईज सेक्टर जे आहेत, जे नवीन आलेले, हा. त्याबद्दल काय? त्याच्या कारण की ग्रोथचं माहिती त्याच्यात नाही. फॉर एक्झाम्पल हा इलेक्ट्रिक व्हेकल म्हणा किंवा हा ग्रीन हा एनर्जी म्हणा, की हा हायड्रोजन हा काय काय पण निघतो. हा. मला हे माहिती सगळे नाही, तुम्हाला फ्युचरमध्येच माहिती वाढतात आहेत. प्रेझेंट आहे. फायनान्शियल काहीच नाही आहेत. बरोबर आहे. आता रिलायन्स जिओ बेस्ट एक्झाम्पल आहे. हो जिओचा बिझनेस शून्य आहे. हो. तुम्ही बघितलंय का जिओचा पीए बघितलाय कधी? नाही, पी नाही पाहिला, पण म्हणजे मला त्याचा दाखवतो. हा विश्वास नाही की. नाही, मी दाखवतो. मी तुम्हाला रिलायन्स जिओ जबरदस्त. दाखवतो. हा 4 आकडी पी आहे त्याचा. अरे बापरे. हे बघा, माझा स्क्रीन दिसतोय का? हो हो, पण हे नाही नाही नाही, दिसत आहे. नाही जिओचा स्क्रीन दाखवतो. नाही नाही, जिओचा स्क्रीन नाही दिसत आहे. स्क्रीन नाही दिसत आहे. दाखवतो. एक मिनिट. हा बघा, रिलायन्स जिओ हा दिसतोय. हा. हो 8,438. हा, बरोबर आहे. आरओसी किती आहे? 0. हो आरओई किती आहे? 0. हा, हो हो. डिव्हिडंड किती आहे? 0. हा सेल्स ग्रोथ किती आहे? 0. हा, ऑपरेटिंग प्रॉफिट किती आहे? 0. करेक्ट. बरं? सगळं 0 हा आहे. हा. कारण सेल्स बघा, सेल्स काय आहे? क्वार्टरली फायनान्स सेल्स काहीच नाही. हा, क्वार्टरली सेल्स काहीच नाही. 400 कोटी रुपये. रिलायन्स सारख्या कंपनीला 400 कोटी काहीच नाही. एका तासात मिळाले पाहिजेत, हो की नाही? हो हो, करेक्ट करेक्ट. हे वर्षभरात एका तासात किंवा क्वार्टरमध्ये नथिंग. हो, काहीच नाही. बरोबर आहे, काहीच पण मग नाही. त्या मानाने हा, म्हणून पण आपल्याला त्या माहिती मानाने नाही. हा, पण मग तो घ्यावा 45 की नाही कोटी आता? रुपयाचा बिझनेस करते ही कंपनी हो मार्च इयर एंडला. हो, म्हणजे आपल्या लोकल दुकानदार जास्त करत असतील. जास्त करेक्ट आहे, पण मग अशा शेअरमध्ये हात टाकावा की नाही? त्याच्यासाठी ही स्ट्रॅटेजी नाही, व्हॅल्यू बाईंग नाही. अच्छा. आपला आजचा विषय काय आहे? हाऊ टू फाइंड व्हॅल्यू व्हॅल्यू. बाईंग. तर आय डोंट सी एनी व्हॅल्यू इन जिओ, हा बट आय हा, सी करेक्ट. पोटेन्शियल. आता ते हा, पोटेन्शियल का पोटेन्शियल. दिसतंय? कारण लॉट ऑफ हाईप इज क्रिएटेड. एक तर तो एक्झॅक्टली. रिलायन्सचा वरदस्त आहे, त्यांचा हात आहे, कळलं ना? रिलायन्स जिओच्या बुक्स मध्ये रिलायन्सचे स्वतःचे शेअर्स आहेत, कळलं ना? हो. रिलायन्स जिओनी काही नाही केलं तरी त्यांच्याकडचे जे रिलायन्सचे शेअर आहेत तेच वाढतील बघ. येस. जसं अडाणीने हात लावला की शेअर वर जातात, तसं रिलायन्सचा शेअर आहे म्हणून जिओ वर जातोय. कदाचित तो तगडी टक्कर देईल, पण आता रिलायन्स जिओ इज कमिंग विथ पेमेंट झिरोदा. सोल्युशन्स. हा, पेमेंट सोल्युशन. जिरोडा येतोय प्लस पेमेंट म्युच्युअल फंड्स सोल्युशन. पण आहेत. हा, पेटीएमला पण त्रास देईल. पण हे सगळं हो. लोकांची अपेक्षा आहे. खरं खोटं अच्छा काय होईल? मी सांगितलं तुम्हाला, जे माझे नॉन पोर्टफोलिओ स्टॉक्स आहेत ते तुम्हाला अच्छा. आठवत असेल. नाही, ते अजून यायचं आहे. पण जर हा पहिली स्लाइड तुम्ही बघितलीत माझी, व्हेरी फर्स्ट हा. स्लाइड, किती लोकांनी बघितली ती मला माहिती नाही. हा, कदाचित ठीक आहे, बघा, ऑटोमॅटिक बंद होऊ ही शकतो, माझी प्लीज लगेच 3 बंद. अप्रोचची स्लाइड होती, दिसते का? हो, दिसते. हो त्याच्यामध्ये मी सांगितलं की जे माझे नॉन पोर्टफोलिओ स्टॉक्स आहेत, अदर स्टॉक्स फॉर ट्रेडिंग, त्याच्यामध्ये मी रिलायन्स जिओला घेईन आणि तो मी डिप्सला बाय करीन जेव्हा मला रिव्हर्सल साईन दिसतील तेव्हा. ओके ठीक आहे. ओके. थँक्यू थँक्यू तर थँक्यू. हा, तर आपण आता या तिसऱ्या स्ट्रॅटेजीकडे बघू. तर मी आता डायरेक्टली तिकडे जातो वेळ काढण्यापेक्षा. मी काय करतो, मी त्यांना 44 वीक्सच्या वेटेड मुव्हिंग ऍव्हरेजच्या जवळ बाय करायचा, थोडासा खाली गेला तर ट्राय करतो. माझा सेटअप काय आहे यासाठी? तर वीकली टाइम फ्रेम वापरतो. ओके, वीकली 44 वीकची वेटेड मुव्हिंग ऍव्हरेज आहे ती बघतो आणि त्यावेळी RSI मला मिनिमम 55 पाहिजे. हा, 60च्या वर असेल तर उत्तम, पण मिनिमम 55. 50 पण एक वेळ चालेल, डिपेंड, थोडं सब्जेक्टिव्ह. पण 44 वीकची मुव्हिंग ऍव्हरेज
वीकली चार्ट 44 WMA आणि RSI मिनिमम 55. रूल्स काय? बाय वेन प्राइस क्रॉसेस ओव्हर, म्हणजे ओव्हर म्हणजे ऍक्च्युली म्हणायला पाहिजे की क्रॉसेस बिलो 44 WMA आणि RSI इज अबाव 55. स्टॉप लॉस इज जस्ट बिलो WMA 44 ऑन अ वीकली ट्रेलिंग बेसिस. वीकली जस्ट बिलो म्हणजे जस्ट टू सी दॅट आपला स्टॉप लॉस खाणार नाहीत लोक. एक्झॅक्टली 44 WMA ठेवला तर बऱ्याच वेळा तो हिट होऊ शकतो. सो थोडा 5-10 रुपये खाली. टार्गेट इज 1:1 रिस्क टू रिवॉर्ड आणि अर्धी क्वांटिटी मी बुक करतो 1:1 मिळाल्यावर आणि उरलेली ठेवून देतो माझा लालच संपेपर्यंत. ठीक आहे. आणि एनिवे विकली ट्रेल केलेला असतो. आता करंट एक्झाम्पल एक दाखवतो. APL अपोलो ट्यूब. आता APL अपोलो ट्यूब हा काय माझा पोर्टफोलिओ स्टॉक नाहीये, मे बी स्मॉल कॅप स्टॉक असेल. कोणीतरी स्मॉल कॅप आणि मायक्रो कॅप बद्दल विचारलं म्हणून मी सांगतो. बरं, हा काय इन जनरल स्वस्त आहे का असं नाही, बरोबर. पण त्याचा 44 वीकली टाइम फ्रेम मध्ये 44 वीकचा जो WMA आहे त्याच्या खाली जाऊन तो वर आलाय. कळलं ना? मी तुम्हाला काय लिहिलं आठवत आहे की मला खाली गेलेला स्टॉक मला त्याच्यामध्ये जर रिव्हर्सलची साईन दिसली तर मी घेतो. कळलं ना? सो APL अपोलो ट्यूब हाय वरनं गेला 1800-1900 वरनं इथपर्यंत आला 1500, पण मी 1500 ला नाही घेतला बिकॉज आय एम नॉट ट्राईंग टू व्हॅल्यू बाय. APL अपोलो ट्यूब मध्ये व्हॅल्यू बाईंगचा उद्देश नाहीये, कारण तो मला माहिती नाही स्टॉक पुढे कसा चालेल, किती चालेल, काय त्याचं मॅनेजमेंट क्वालिटी आय डोंट नो. सो मी ट्रेडिंग बेट साठी घेतोय. म्हणून मला त्याच्यामध्ये जर दिसलं चिन्ह लक्षणं वर येण्याची तर मी घेणार, आणि ती लक्षणं माझ्यासाठी आहेत की 44 DMAच्या वर तो डोकावला की मी घेतो. इथपर्यंत नव्हता, या वीक मध्ये तो आला तर या वीक मध्ये मी घेणार. कळलं ना? आणि 44 DMAच्या थोडा खाली म्हणजे या कॅन्डलच्या थोडा खाली माझा स्टॉप लॉस, आणि तो जसा ट्रेल होईल तसा माझा स्टॉप लॉस पण ट्रेल होईल. आणि आत्ता जो माझा हे आहे फॉर एक्झाम्पल 1582 काहीतरी आहे आणि हा 1500, सो 80-82 रुपये माझा स्टॉप लॉस असेल. 80-82 रुपये मिळाले मला, कळलं ना? म्हणजे से 1650-1660 ला मग तो गेला की मी GTT ऑर्डर लावून ठेवणार. मी नेहमी स्टॉप लॉसची GTT ऑर्डर नाही लावत. पॉइंट टू बी नोटेड, फॉर सच स्टॉक्स स्टॉप लॉसची GTT ऑर्डर नाही, टार्गेटची GTT ऑर्डर. फरक तुम्हाला कळला असेल. फॉर एक्झाम्पल या केसमध्ये मी जर घेतला सोमवारी हा स्टॉक मी घेतला 1582 ला, तर माझी 1650-1660 ला टार्गेट GTT ऑर्डर असेल अर्ध्या क्वांटिटीसाठी. कारण तो कधी जाऊन येईल किंवा कदाचित मोठी वीक येईल मला माहिती नाही. माझं टार्गेट हिट झालं की मी खुश आहे. पण मी स्टॉप लॉस साठी GTT नाही लावणार, कारण स्टॉप लॉस इज ऑन अ वीकली क्लोजिंग बेसिस. ड्युरिंग द वीक तो खाली जाऊन आला तरी माझी हरकत नाही, पण मी पुढच्या विकेंडला बघणार. पुढच्या फ्रायडेला तो माझ्या स्टॉप लॉसच्या खाली आला असेल तर मी सोमवारी बाहेर पडणार, नाही तर मी धरून ठेवणार. हा फरक तुम्हाला कळेल. बरेचसे लोक स्टॉप लॉसची GTT ऑर्डर लावतात, मी टार्गेटची GTT ऑर्डर लावतो. स्टॉप लॉस इज ऑन अ वीकली क्लोजिंग बेसिस, जो मी मॉनिटर करतो. हिट झाला तर बाहेर पडेल. ऑटोमॅटिक मला बाहेर नाही पडायचं ऍज अ स्टॉप लॉस, मला ऑटोमॅटिक टार्गेट म्हणून बाहेर पडायचं. फरक तुम्हाला कळला असेल. सो हा अगेन 54.7 आहे, हा कदाचित सोमवारपर्यंत 55 होईल. हा, मी म्हटलं कधी कधी 50च्या वर पण मला चालतो, त्याचं हे उदाहरण आहे. कारण मला दिसतंय की RSI चांगला मस्त वर गेलाय. RSI शोज द मोमेंटम, राईट. RSI इज अ मोमेंटम इंडिकेटर. बरेचसे लोक RSI 60च्या वर वगैरे आणि 40च्या खाली वगैरे, आणि बरेचसे लोक RSI ला म्हणतात की ओव्हरसोल्ड, ओव्हरबॉट. माझ्या मते हे सगळं हंबग आहे. माझ्या मते RSI जर वाढताना दिसत असेल तर याचा अर्थ अजून वाढ अपेक्षित आहे. RSI 80 पर्यंत गेला तरी काही हरकत नाही.
90ला गेला तरी हरकत नाही. जोपर्यंत RSIचा स्लोप माझा वर जाणार आहे तोपर्यंत आय एम हॅपी. कळलं ना? मात्र स्टॉप लॉस साठी मी RSI वापरत नाही. हा उलटा फिरला म्हणून मी लॉस बुक करेन किंवा बाहेर पडेन असं नाही. मोमेंटम संपलं असेल, पण मुवमेंट संपली असं नाही. मोमेंटम आणि मुवमेंट मधला फरक माहित असेल, जे इंजिनियर असतील त्यांना आठवत असेल की स्पीड आणि ऍक्सिलरेशन मध्ये जो फरक आहे, ऍक्सिलरेशन कमी झालंय पण स्पीड कमी व्हायची गरज नाही. कळलं ना? दुसरं एक उदाहरण बायोकॉन. बायोकॉन पण एक लार्ज कॅप निफ्टी 50चा शेअर आहे, पण तो माझ्या पोर्टफोलिओचा नाही आहे. सो आय एम युझिंग इट ॲज अ ट्रेडिंग बेट. आता तो खालून वर नाही आलाय, पण तो 44 DMAच्या एकदम जवळ अवेलेबल आहे. मग इथे जास्त जवळ होता, पण अजूनही जवळ आहे. सो मे बी या आठवड्यात मी मिस केला, या आठवड्यात पण मिस केला, हरकत नाही. ह्या आठवड्यात ऍक्च्युली 50च्या वर नव्हता गेला, 55च्या. सो दिस वॉज नॉट द राईट टाइम. हा आठवडा संपल्यानंतर कळलं की तो खूप वर गेलाय. सो दिस 2-3 वीक्स वेअर द राईट अपॉर्च्युनिटी की RSI पण ओके आहे, 44 DMAच्या अगदी क्लोज आहे. सो इट्स अ गुड बाय. आणि मी अजूनही म्हणतो की हा गुड बाय आहे. ठीक आहे, कारण मी व्हॉल्यूमला पण महत्व देतो. व्हॉल्यूम पण चांगला चाललाय, की जी व्हॉल्यूमची ऍव्हरेज लाईन पण आहे. व्हॉल्यूमची मुव्हिंग ऍव्हरेज पेक्षा व्हॉल्यूम जास्त होतो, याचा अर्थ नॉर्मल व्हॉल्यूम पेक्षा जास्त व्हॉल्यूमनी ट्रेड झाला. सो इट इज वर्थ कन्सिडरिंग. असे माझे काही क्रायटेरिया आहेत फॉर ट्रेडिंग. नॉन पोर्टफोलिओ स्टॉक्स आर ऑल ट्रेडिंग. ओके, हे मी आत्ताच बोलून दाखवलं सगळं, तर परत वाचायची गरज नाही. तो जानेवारीमध्ये डिप झाला इथे इथे, पण अजूनही त्याच रेंजमध्ये अवेलेबल आहे आणि RSI 55 पेक्षा पुढे आहे, तो घ्यायला हरकत नाही. हिंडाल्को, अनदर एक्झाम्पल ऑफ निफ्टी 50 स्टॉक विच इज नॉट पार्ट ऑफ माय पोर्टफोलिओ. आता इथे पडला, पण पडल्यावर घ्यायचा नाहीये, कारण आपला पोर्टफोलिओ स्टॉक नाहीये आपला, म्हणजे माझा. तर तो जेव्हा वर यायची लक्षणं दिसतील तेव्हा मी घेणार. सो आता मला दिसतंय की तो थोडासा वर येण्याची शक्यता आहे, कारण तो 44 DMAच्या वर आला. ठीक आहे, आणि RSI अजून झाला नाहीये. लिहिलंय मी, ते लिहिलंय 44 DMAच्या वर आलाय या आठवड्यात, पण अजून RSI आला नाहीये. तो पण त्याला हात लावायचा नाही. मे बी बघू पुढच्या विकेंडला, फार जर वाढला नसेल तर अजूनही वर्थ बाईंग असेल. जर गेला असेल उडून तर हरकत नाही, पुढचा स्टॉक बघू. नो ट्रेड इज बेटर दॅन रॉंग ट्रेड. पॉलिकॅप, मी मगाशी उदाहरण देताना बोललो, प्रचंड पडला पॉलिकॅप. 3 दिवस लागोपाठ पडत होता, त्याच्यानंतर परत तो उभारतोय. ट्रेड झालाय का? अजून नाही, आपल्या रूल मध्ये बसत नाहीये. सॉरी, 44 DMA क्रॉस पण केला नाहीये आणि RSI पण अजून कॅचअप नाही झालाय. व्हॉल्यूम पण ऍव्हरेज पेक्षा थोडा कमीच आहे अजून. सो पुढच्या विकेंडला वॉचलिस्ट मध्ये ठेवायचा, बघायचा. 44च्या वर गेला, रोल नंबर 1. 55च्या वर गेला, रोल नंबर 2. आणि व्हॉल्यूम डिसेंट दिसला, घेऊन टाकायचा विथ स्टॉप लॉस समवेअर हिअर. या स्ट्रॅटेजीमध्ये आपल्याला स्टॉप लॉस कमी असतो आणि टार्गेट्स अप टू अवर ग्रीड लेवल. ठीक आहे, क्वेश्चन ऑन दिस? याची स्क्रीनिंग प्रोसेस सर सेम आहे का पहिले सांगितली होती नॉन पोर्टफोलिओ स्टॉक्सची? कसली प्रोसेस? हे जे स्टॉक स्क्रीन केलेत नॉन पोर्टफोलिओ साठी, त्याची जी पहिले तुम्ही जी प्रोसेस जी सांगितली, म्हणजे तीच आहे की हे कुठल्या वेगळ्या क्रायटेरिया लावून? नाही, मी बोललो ना, हे 3 क्रायटेरिया आहेत ना. WMA 44 आहे का, 44 पासून किती लांब आहे ते बघा. RSI 55 पेक्षा जास्त आहे का, आणि व्हॉल्यूम ऍव्हरेज पेक्षा किंवा त्याच्या जवळपास आहे का बघा. इझिली स्क्रीन करू शकतात ना. ठीक आहे. हो, आणि काय प्रश्न? तुम्ही ETF मध्ये GTT ला स्टॉप लॉस लावता का? कशामध्ये? ETF मध्ये स्टॉप लॉसच नाही, नो स्टॉप लॉस. हो, तुम्ही ETF मध्ये GTT म्हटलं स्ट्रॅटेजी आहे की म्हणून. नाही, ETF मध्ये पडला ते घ्यायचं आहे ना. हो, ETF मध्ये माझा विश्वास आहे की भारत ग्रो होणार आहे पुढची 10-15 वर्ष मिनिमम,
ऍटलिस्ट मी ऍक्टिव्ह असेपर्यंत. आणि भारत ग्रो होणार आहे तर आपले निफ्टी 50 ग्रो होणार आहे, निफ्टी बीज वाढणार आहेत, बँक बीज वाढणार आहेत, गोल्ड वाढणार आहे, सिल्वर वाढणार आहे. हा जो विश्वास आहे तर मला निफ्टी बीज पडल्यानंतर आनंद व्हायला पाहिजे, रादर दॅन स्टॉप लॉस करून बाहेर पडण्यापेक्षा. सॉरी, नेसलेचं पी 80 आहे, पण 80 म्हणजे महाग आहे असं नाहीये. कारण ट्रॅडिशनली नेसले 80च्या आसपासच मिळतो, कळलं ना. तो जर 90ला गेला तर महाग आहे, पण जर तो 75ला मिळाला तर स्वस्त आहे माझ्या मते, कळलं ना. पण मॅरिको 75ला मिळाला तर खूप महाग आहे. मॅरिको मला 35ला सुद्धा नको, मॅरिको मला 25ला पाहिजे. तसंच एशियन पेंट्स आहे, त्याचा पी नेहमी हाय असतो. करेक्ट, मार्केट लिडरचा पी नेहमी हाय असतो. टिपिकली तुम्ही बघितलात एमएनसीचे पी हाय असतात. तो क्वांटिफाय करायचा नाही. काही लोक असं म्हणतात, बरेच लोक मी बघितले आहेत माझ्या काही विद्यार्थ्यांपैकी पण, स्क्रीनर वगैरे किंवा याच्यामध्ये वेगळ्या फिल्टर लावायचा ट्राय करतात. अरे पीई रेशो 20 पेक्षा खाली पाहिजे. अरे मग तुला फालतू स्टॉक मिळणार जर पीई रेशो 20 पेक्षा खालती घेतलीस तर. कारण स्वस्त खरेदणं आपला उद्देश नाही आहे, आपला उद्देश मस्त खरेदी, कळलं ना. महाग असेल तरी मस्त असेल तर मी घेणार, कळलं ना. अच्छा खरीदो, महंगा है तो भी चलेगा, अच्छा खरीदो, सस्ता मत खरीदो. सर तुमच्या याच्यात कुठला इन्फ्रास्ट्रक्चरच्या रिलेटेड ईटीएफ आहे का पुढच्या 5 ते 10? तुम्ही बघा ना, इन्फ्रा बीज नावाचं एक बी आहे, निप्पॉनचा इन्फ्रा बी म्हणून आहे, पण देन यू आर लिमिटिंग टू वन इंडस्ट्री, कळलं ना. उद्या समजा मे मध्ये मोदी गव्हर्नमेंट नाही आलं निवडून, सगळे पडणार आहे, दुनिया पडणार आहे. पण निफ्टी मधला जो ड्रॉप असेल तो मॉडरेट असेल, सेक्टर वाईज ड्रॉप वुड बी ह्यूज. सो म्हणून मी निफ्टी बीजला महत्व देतो, कारण निफ्टी बीज मॉडरेट. निफ्टी बीज प्रचंड वाढत पण नाही, निफ्टी बीज प्रचंड पडत पण नाही, पण स्टेडीली 13-14% दरवर्षी तो वाढतो, कळलं ना. 13-14% म्हणजे 2 वर्ष एफडी ठेवल्यासारखं आहे. आणि सेफली वाढतो, आणि गेले 30 वर्ष या रेटनी वाढतो, 1-2 वर्ष नाही. इन्फ्रा बीज बघितलं तर गेल्या वर्षी मे बी 40% वाढला असेल, पण 30 वर्ष 40%ने नाही वाढला. म्हणून मी सेक्टर स्पेसिफिक बीज बघत नाही, एक्सेप्ट बँक बीज. ओके, थँक्यू सर. तर पीईजी बद्दल तुम्ही सांगितलं होतं, तर पीईजी पीटर लिंकचं बेसिकली हे आहे, आणि माझं पण फार आवडतं आहे. पण पीईजी मध्ये तुम्ही म्हणालात की फॉरवर्ड 5 इयर्स ग्रोथ सीएजीआर जो आहे तो तुम्ही कन्सिडर करता, त्याच्यात स्पेक्युलेटिव्ह एलिमेंट येईल ना. मी नॉर्मली पीईजी जो कन्सिडर करतो तो लास्ट 5 इयर्सचा जी ग्रोथ मला दिसते, म्हणजे सीएजीआर जो दिसतो तो मी घेतो, आणि त्याच्या बेसवर मी नॉर्मली पीईजी वर म्हणजे लास्ट 5 इयर्स ना. पेग पीटर लिंकचा नाही आहे, पेग हा एक एक्झिस्टिंग आहे, पेगी जो तो पीटर लिंकचा आहे. हो, म्हणजे व्हेरिएशन थोडं, पण म्हणजे लास्ट 5 इयर्सचाच घेता ना, म्हणजे डेटा लास्ट 5 इयर्सचाच घेतो. आपल्याकडे डेटा नाही आहे ना. हे जे मोठे प्लेयर्स आहेत फायनान्शियल इन्स्टिट्यूशन वगैरे, ते लोक ग्रोथ फोरकास्ट करून वगैरे ट्राय करतात, फॉरवर्ड लुकिंग पी वगैरे. आपल्याला ते नाही जमत, ते आपण नाही करू शकतो. आपण काय मॅनेजमेंटशी बोलू शकत नाही, त्यांचे ग्रोथ प्लॅन्स, त्यांचे काय फ्युचर एक्सपान्शन आपल्याला माहिती नसतं. करेक्ट. आणि आपल्याला कळेपर्यंत इट इज टू लेट. हा, आणि लार्ज कॅप मध्ये समजा बघायला गेलं तर पीईजी 1च्या खाली मिळणं ऑलमोस्ट इम्पॉसिबल आहे, नाहीच मिळत. म्हणजे तुम्हाला पीईजी 1च्या खाली मिळणं, म्हणजे त्यांच्या सगळ्यांचे पीई सगळे नॉर्मली 50-50 असतात, 50% ग्रोथ कोणाचीच नसते सीएजीआर. तर त्याच्यामुळे तुम्हाला 2-3ला पीईजी घ्यावं लागतं. पण अदरवाईज स्मॉल कॅप्स आणि मिड कॅप्स मध्ये 0.8 आणि पीएसयू स्टॉक्स मध्ये हे तुम्हाला पीईजी चांगल्या याच्यात अवेलेबल मिळतात. करेक्ट. मी कोल इंडिया एक्झाम्पल दिलं. हो, कोल इंडिया पण 3, मला वाटतं 3 किंवा 5 पीईजी आता 9 झालाय, बट स्टील इट इज मच मच रिजनेबली अवेलेबल. सो हे त्याच्यामध्ये सब्जेक्टिव्हिटी आहे ना. पीटर लिंकच्या मते 0.5 वाला पाहिजे, माझ्या मते 1 पेक्षा कमी सुद्धा चालेल, काही लोक म्हणेल 2 पण चालेल. ऑफकोर्स 5 पेक्षा 2 चांगला पेग. आपलं सब्जेक्टिव्ह आहे. जसं मला पाहिजे की एखादी कंपनी जर मिनिमम 20% ROE देत नसेल तर ती चांगली कंपनी नाही. काही लोकांना वाटेल 18% इज गुड इनफ, काही लोकांना वाटेल 15% इज गुड इनफ, हो की नाही.
सब्जेक्टिव्हिटी आहेच, पण आपला क्रायटेरिया आपण धरून ठेवायचा आणि त्याच्यातनं आपल्याला जर फायदा होत असेल तर वी कंटिन्यू, देर इज नो नीड टू चेंज. हा, तर मी मी तीन गोष्टी म्हणेन. हा, एक तर आपल्याला स्टॉक मार्केटचा स्टडी करायला भरपूर वेळ पाहिजे. हा, मी सांगितलं सुरुवातीला पण बोललो, भरपूर होमवर्क लागतं, कठोर परिश्रमास पर्याय नाहीये. कुणीतरी सांगितलं म्हणून, टीप दिली म्हणून, टीव्ही चॅनलवर वाचलं म्हणून किंवा मित्रांनी सांगितलं, शेअर घेतलेले केव्हाही वाईट आहेत. अं, त्यांनी सांगितलं तर तुमचा अभ्यास करता आला पाहिजे, मगच घ्यायचं. हा, काही काळापुरता फायदा होईल पण लॉंग टर्म कन्सिस्टंटली मिळेल असं नाही रिटर्न्स. पश्चाताप होण्याची पाळी जास्त येऊ शकते. दुसरं म्हणजे हावरटपणा करायची गरज नाही. त्याला मिळालं, मला का नाही मिळालं, नाही. आपण आपलं एक्सपेक्टेशन मॉडरेट करणं फार महत्वाचं आहे. कारण एका वर्षी 40% 50%, 100% फायदा, दुसऱ्या दिवशी माझा पोर्टफोलिओ झिरो झाला असं होण्यापेक्षा दरवर्षी मला 25% मिळाले तर आय एम मोर दॅन हॅपी. कळलं ना? सो हे मॉडरेशन मे बी थ्रू मॅच्युरिटी अँड एज कम्स, पण या तरुण माणसांना शिकलं पाहिजे. आणि तिसरं महत्वाचं पॉईंट मी सांगतो की थेंबे थेंबे तळे साचे. आपण सगळ्यांनी आपल्या काळामध्ये म्हणजे जे 25-30 वर्षापूर्वी ज्यांनी नोकरी चालू केली असेल अशा माणसांनी थोडं प्रॉव्हिडंट फंड मध्ये, पीएफ मध्ये, हो की नाही, असे हळूहळू पैसे गेले साठत आणि आज त्याचे 1 कोटी रुपये झाले असतील बऱ्याच लोकांचे. कळलं ना? तर हा जो कंपाऊंडिंगचा इफेक्ट आहे तो प्रचंड आहे आणि या तरुण मुलांना कळलं पाहिजे. तर म्हणून मी त्यांच्यासाठी ही जी ईपीएफ स्ट्रॅटेजी आहे ना, ही मी त्यांना आवर्जून घ्यायला सांगेन. ही जी आहे ना, ही स्ट्रॅटेजी, हे हे जे मी म्हटलं ना, स्क्रीन दिसतोय? हो, दिसतोय. हा, सगळ्या तरुण पिढीला मी सांगेन की हे तुम्ही सिप अँड डिप करत राहा आजपासून. मी जेव्हा चालू केलं तेव्हा, जाऊ दे आता मी सांगत नाही काय होतं तेव्हा निफ्टीची व्हॅल्यू, पण आज आपल्याला निफ्टी 22,000 म्हणजे खूप वाटतंय, पण अजून 5 वर्षांनी कदाचित तो 40,000 पण असेल. यू नेव्हर नो. आणि ही मुलं रिटायर होतील तेव्हा 50-60,000 काही असू शकतो. कळलं ना? आणि निफ्टीचे तुम्ही सगळ्यांनी, तुम्हाला वेळ असेल तेव्हा, माझ्याकडे आता तो चार्ट आहे की नाही मला माहित नाही, बहुतेक या सेशन प्रेझेंटेशन मध्ये नाही आहे. गेले 30 वर्षाचा निफ्टी चार्ट बघा. तो पडतो, झडतो, परत उठतो आणि आणखीन वर जातो. कळलं ना? ओव्हर लॉंग टर्म इट ओनली ग्रोज. आणि मार्केटचं नेचर तेच आहे, एकदा येऊन सबको ऊपर जाना ही आहे. कळलं ना? सो म्हणून स्टॉक स्पेसिफिक आपल्याला जर माहित नसेल कुठली इंडस्ट्री कशी वाढेल किंवा अभ्यास करायला वेळ नाही आहे, इच्छा नाही आहे, शक्ती नाही आहे, नॉलेज नाही आहे, तर ईटीएफ घेणं सगळ्यात बेस्ट आहे. मी तर म्हणेन तुम्ही फक्त निफ्टी बीजच घेत राहिला थेंबे थेंबे, डीपला आणखीन थोडे घ्यायचे, तुमच्या यथाशक्तीप्रमाणे घ्या. तुम्ही कमवत असाल तर काय बोनस मिळाल्यावर घ्या किंवा इन्क्रीमेंट मिळाल्यावर घ्या किंवा व्हॉट एव्हर, किंवा अदरवाईज तुमचं वीकली सिप चालू ठेवा. दॅट इज द बेस्ट स्ट्रॅटेजी. हा, कारण त्याच्यामध्ये तुमचं कधी आयुष्यात नुकसान होणार नाही. शेअर मार्केटमध्ये नुकसान होऊ न देणं हे फार महत्वाचं आहे. फायदा नाही झाला तर एक वेळ चालेल, पण नुकसान व्हायला नाही पाहिजे. सर, आणि मगाशी एक महत्वाचा प्रश्न जो विचारला गेला, पण तुम्ही म्हणजे तुमच्याकडनं मला अपेक्षित उत्तर नाही मिळालं, तर तो प्रश्न मी रिपीट करायला सांगतो. रादर मी रिपीट करतो की केदार सरांनी विचारलं होतं की 8,200 किंवा 8,300च्या जवळपास ज्यावेळेला टाटा एलेक्सी गेला तर त्यावेळेला त्यांना विकायची संधी हुकली त्यांची, आणि तो पुन्हा 7,000 किंवा 7,300 पर्यंत आला. तर मला असं विचारायचं आहे किंवा असं म्हणायचं आहे की कोर पोर्टफोलिओची आपण ज्यावेळेला सुरुवात करतो की तो विकायचाच नसतो आपल्याला, फक्त लॉंग टर्म साठी म्हणून आपण फक्त इनपुट त्याच्यामध्ये घेत राहतो. हा सुरुवातीला ज्या वेळेला 1 लाख 2 लाख वगैरे असा असतो, तोपर्यंत समजा मार्केट पडलं आणि हा पोर्टफोलिओ 10% समजा खाली आला, तर हे नुकसान समजा 2 लाखाचा पोर्टफोलिओ असेल तर 20,000 रुपयाचं होतं. पण हाच पोर्टफोलिओ ओव्हर पोर्टफोलिओ वाढत वाढत ज्या वेळेला 10 लाखाचा किंवा 15 लाख रुपयाचा होतो, तर त्यावेळेला मार्केट क्रॅश झाल्यानंतर किंवा थोडंसं आता मी म्हटलं त्याप्रमाणे 1,000 किंवा 1,500 पॉईंट खाली आल्यानंतर याच्यामध्ये सरळ 10%ची ज्या वेळेला घट दिसते त्यावेळेला ही रक्कम सायझेबल होते. उदाहरणार्थ 15 लाख रुपयाचा पोर्टफोलिओ ज्या वेळेला 10% खाली पडतो तर त्यावेळेला 10% तो पडतो
पण सिन्स त्याची व्हॅल्युएशन वाढलेली असल्यामुळे तो पोर्टफोलिओ सरळ 1.5 लाख रुपयाने डिप्रिशिएट झालाय असं दिसतो. मग प्रॉफिट बरोबर बुकिंग आहे. व्हायला पाहिजे सर. काहीतरी तुम्ही याच्यातनं मार्ग आम्हाला सांगा असं मला वाटतं. शेवटची 10 नाही मिनिटं राहिली आहेत, आपण पटकन ठीक आहे. संपवूया. माझं 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 थिअरी वेगळी आहे सर. जे माझे 10-15 जे काय स्टॉक आहेत, जे मी सांगितले लंबी रेस के घोडे आहेत, ते मी विकत नाही. ते मी माझ्या व्हॅल्यू बाईंग प्रमाणे मला जर रिझनेबल प्राइसला मिळालं तर आणखीन घेतो. उद्या जर मार्केट समजा खरंच 1000 पॉईंट पडलं आणि मला हे जे सगळे चांगले स्टॉक्स आहेत माझ्या व्याख्येप्रमाणे चांगले आणि ते जर मला रिझनेबल प्राइसला मिळाले, स्वस्तात असं नाही, रिझनेबल प्राइसला मिळाले, तर मी आणखीन घेईन. प्रॉफिट बुक करा का नाही केला असं म्हणून रडण्यापेक्षा. कळलं ना. रिलायन्स अरे 29ला मी बुक करायला पाहता, तोच रिलायन्स आता 2500 झाला. कळलं ना. असं म्हणून रडण्यापेक्षा मला 25ला मिळतोय 29चा माल, म्हणून मी आणखीन घेईन. कारण माझा विश्वास आहे की इंडिया वाढणार आहे तर रिलायन्स वाढणारच आहे. इंडियातली सगळ्यात लार्जेस्ट कंपनी. ओके. सो सो मी माझे बाकीचे जे 150 कंपन्या आहेत त्याच्यामध्ये मी म्हणेन की अरे आय कुड हॅव बुक प्रॉफिट ॲट 4% इन्स्टेड ऑफ वेटिंग फॉर 5%. कळलं ना. पण लंबी रेस का घोड्यांना मी उलट अपॉर्च्युनिटी म्हणेन की खाली पडला तर घ्या. म्हणून मी त्यांना विचारलं टाटा एलेक्सी तुम्ही कशासाठी घेतलेला. जर ट्रेडिंगसाठी घेतला असेल तर तुम्ही प्रॉफिट बुक करायला पाहिजे होता डिपेंडिंग ऑन युअर टार्गेट. मी ट्रेडिंगचं पण सांगितलं. जे काय ट्रेडिंग करतायत त्या 3 गोष्टी तुम्हाला माहिती पाहिजेत की तुम्ही का ट्रेड केलाय, हा ट्रेड का घेतला, त्याची रिस्क काय आहे, स्टॉप लॉस लेवल काय आहे आणि टार्गेट काय आहे. या 3 गोष्टी लिहून ठेवल्याशिवाय एक्सेल शीट मध्ये लिहा, वहीमध्ये लिहा. किंवा आज फॉर एक्झाम्पल आपण बोललो की एचडीएफसी बँक संजीव गोसावींच्या सेशनमध्ये आपल्याला दिसलं की व्हॅल्यू बाय दिसतोय म्हणून मी घेतला. काही कारण लिहून ठेवा. कितीला घेतला, स्टॉप लॉस काय आहे, टार्गेट काय. जर एचडीएफसी बँक तुमचा पोर्टफोलिओ स्टॉक असेल तर मग स्टॉप लॉसचा प्रश्न नाही. पण टाटा एलेक्सी जर तुमचा पोर्टफोलिओ असेल तर यू डोंट नीड टू वरी. तो ओके. आज ओके आला सर. खाली परत वर जाईल. ओके सर. एलआयसी हा तुमचा तुम्ही माझ्या काही सॉरी क्लायंट आणि काही मित्रांसारखंच बोलताय की त्यांचे 1-1 करोडचे पोर्टफोलिओचे व्हॅल्युएशन असते आणि त्यांना सांगावं की अरे 10 लाख रुपये तरी तू याच्यामधनं कुठेतरी प्रॉफिट बुक कर. तर त्यांचं सांगणं असं असतं की आतापर्यंतची आम्ही हिस्ट्री बघितलेली आहे की जास्तीत जास्त 30% आमचं पोर्टफोलिओ व्हॅल्युएशन खाली येतं, अगदी कोविड सारख्या प्रसंगामध्ये सुद्धा. तर 1 करोडचे आमचे 70 लाख रुपये होतील फार तर. पण 70 लाखाच्या वेळेला जर आमची इन्व्हेस्टमेंट म्हणजे हे 30 लाख रुपये पार्क कुठे करायचे हा त्यांचा पहिला प्रश्न असतो. आणि त्याच्यानंतर या 70 लाखाची त्यांना हा विश्वास असतो की पुन्हा एकदा ज्या वेळेला तेजीचं सायकल फिरेल तर त्यावेळेला या 70 लाखाच्या व्हॅल्युएशनचे पुन्हा एकदा 1.5 करोड होणार आहेत. तर हा जो कॉन्फिडन्स असतो त्यांचा, याच कॉन्फिडन्सशी तुमचे विचारही मिळते जुळते आहेत. तर त्याच्यामुळे प्रॉफिट बुकिंग नाही, हे कोर पोर्टफोलिओ साठीचं तत्व पुन्हा एकदा तुम्ही तेच अधोरेखित केलं. थँक्यू नाही, सो अगदी मच. बरोबर आहे पण तेच सत्य आहे. खरंय. आणि त्याबरोबर मी आणखी नाही सांगतो पराग सर की माझा पण पोर्टफोलिओ जाऊ दे मी नंबर सांगत नाही पण भरपूर आहे. तर त्याच्यामध्ये पोर्टफोलिओ हेजिंग कसा करतो, इंडिव्हिज्युअल स्टॉक्स हेड्स करतोच आपण, पण पोर्टफोलिओ पण हेजिंग मी करतो. त्यामुळे पडला तरी माझं फारसं नुकसान होत नाही. हेजिंग मध्ये मला बऱ्यापैकी वाचवतो. कळलं ना. हेजिंग मध्ये मला उलट फायदा होतो आणि पडला तर मला चांगले स्टॉक स्वस्तात मिळतात. दोन्ही दृष्टीने मी बघतो. हेजिंग इज लाईक बाईंग इन्शुरन्स. करेक्ट. आपण 10 लाखाची गाडी घेतली तर आपण इन्शुरन्स घेतो ना, 10,000 इन्शुरन्स देतो. आपण असं म्हणत नाही अरे माझा लॉस झाला, गाडीला कोणी ठोकलाच नाही, माझं 10,000चं नुकसान झालं, असं आपण म्हणत नाही ना. करेक्ट. किंवा लाईफ तुम्ही इन्शुरन्स घेतो. बरोबर आहे. हो की नाही. बरोबर. आपण घेतला आणि यावर्षी मी मेलोच नाही, माझा इन्शुरन्स फुकट गेला, असं आपण म्हणत नाही ना. आपण आनंद व्यक्त करतो की मला इन्शुरन्स लागलाच नाही. तसं माझा पोर्टफोलिओ हेजिंग माझं जर गरज नाही पडली त्याची आणि तो वेस्ट गेला तरी मला आनंद होतो. आणि इन केस मार्केट खरंच पडलं तर हेजिंग मध्ये मला फायदा होतो. एनिवे माझा मूळ स्टॉक मी विकणारच नाही. कळलं ना? तर हेजिंग पण मी लोकांना शिकवतो की पोर्टफोलिओ हेज कसा करायचा, स्पेशली लार्ज साईज असेल तर. ओके. मला वाटतं तुम्ही लार्जची डेफिनेशन प्रत्येकाची वेगळी आहे. तुम्ही ऑप्शन्सच्या कॉम्बिनेशन विषयी बोलताय बहुतेक की येस इन्शुरन्स. येस. हा, इन्शुरन्स ही कन्सेप्ट किंवा हेजिंग करणं हे ऑप्शन्स मध्ये येतं. तर बघूया, आपल्याला संधी मिळाली आणि तुम्हाला वेळ जर काढता आला आमच्यासाठी तर ऑप्शन्स विषयीचे 4 शब्द तुमच्याकडनं नक्की ऐकूया. थँक्यू सो मच. नक्की. आणि खूप मोठ्या संख्येने आजच्या मीटिंगला बरेच जण उपस्थित होते. सगळ्यांचे